गुरुवर्य केशवराव दीक्षित स्मृती व्याख्यानमालेच्या हे बहुतेक 23वे वर्ष असावं। या व्याख्यानमालेच्या आजच्या शेवटच्या दिवशी या वर्षीच्या मंचावर उपस्थित वगैरे म्हणणार होतो, पण त्यांनी मंच खाली केला आणि सगळे समोर जाऊन बसलेले आहेत। त्याच्यामुळे समोर बसलेले सगळे मान्यवर, आमचे लोकप्रिय आमदार सुधीरजी, अभ्यंकरजी, भिडेजी, खाडीलकरजी आणि बाकी एक देवधरही आहेत, त्याच्यामुळे मला बरं वाटलं एक देवधरी इथे प्रतिनिधी आहे संस्थेवर। आणि एकूणच सभागारात उपस्थित सगळ्या भगिनी आणि बंधूंनो, आवाज बंद झाला। माझा परिचय करून दिला, त्याच्यामध्ये फक्त माझं शिक्षण असं ओझरतं सांगितलं की हा MSc B.Ed आहे। याचा अर्थ मी शिक्षक आहे आणि शिक्षकी पेशामध्ये राहिलेलो आहे। त्याच्यामुळे आपण सगळे सारखेच आहोत इथे बसलेले बहुतेक सगळे, आणि मी कधी संचालक वगैरे राहिलेले नाही, त्याच्यामुळे तुमच्याशी कनेक्शन जास्त चांगलं आहे माझं। चला, सांगलीच्या लोकांना हसताही येतं आणि टाळ्याही वाजवता येतात, थोडंसं झलक मिळाली मला बघायला। तर शिक्षक असल्यामुळे एक वाईट सवय आहे, जोपर्यंत बेल वाजत नाही मी भाषण बंद करत नाही। आणि मग भाषण जर लांबलं आमचं पक्षामध्ये वगैरे, तर पाठीमागे बसलेले असे सदरा बिदरा खेचतात, काही असे चिठ्ठी पाठवून देतात। तर यांनी सगळे, आणि तसे सगळे सज्जन आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सदरा खेचलाही नसता, पण ते स्कोपच काढून टाकला ते समोर जाऊन बसल्यामुळे। मग शिल्लक काय राहिले रस्ते, तर घड्याळ दाखवायचं, तर लोक घड्याळ दाखवायचे की बाबा आता बंद कर, बराच वेळ झाला। काही व्याख्यानांमध्ये संध्याकाळी उशिरा संध्याकाळच्या व्याख्यानांमध्ये पाठीमागनं एकाने कॅलेंडर काढून दाखवलं की आता दिवस बदलतोय, गप्प हो, किती बोलणार। आणि एका व्याख्यानामध्ये समोर बसलेल्या व्यक्तींनी रिव्हॉल्वर बाहेर काढलं। तर मी म्हटलं की अरे बाबा, ते मी थांबतो, तू रिव्हॉल्वर कशाला बाहेर काढलंस? तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही बोला। इथे हे रिव्हॉल्वर तुमच्यासाठी आणलेलं नाही आहे, तुम्हाला भाषण करण्यासाठी ज्यांनी बोलवलेलं आहे, तुम्ही गेल्यानंतर त्याचा समाचार मी घेणार आहे। मला इथे भिड्यांनी बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जास्त पिळणार नाही, याचं कारण माझी रात्री 1 वाजताची फ्लाईट आहे बंगलोर मार्गे। मला उद्या सकाळी विजयवाड्याला पोचायचं आहे। आंध्र प्रदेशाची राजधानी नाही म्हणता येणार, एक मध्यवर्ती प्रमुख शहर, जिकडे पक्षाची दिवसभर प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे। आणि इकडनं साधारणपणे 5 तास लागतात। गाडगेळ साहेब, त्या रस्त्याचं काहीतरी करा हो, त्या सांगलीला याचा जो रस्ता आहे, मला माहिती आहे राज्यामध्ये वसुली सरकार आहे, है ना, तुमचं फारसं चालणार नाही, पण थोडा खालनं तुम्ही दट्ट्या लावा, वरनं गडकरी लावतील, करून घेऊ ना। वा वा वा, नाही, कारण सकाळ तिथे हायवे, मोदींच्या हायवेपर्यंत मी बरा होतो, राज्य सरकारच्या रस्त्यावर आल्यावरती कंबर दुखायला सुरुवात झाली। त्याच्यामुळे तो घरकोंबडा मुख्यमंत्री आहे, त्याला तर काही देणं घेणं नाही सांगलीतल्या लोकांचं काय होतंय काय नाही होतंय। थोडं बहुत राजकारण करणार हं मी भाजपवाला आहे, तुम्ही बोलवण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता। आणि हा विनोद मी सगळीकडे करत असतो हां, रिव्हॉल्वरवाला। पुण्यामध्ये फक्त प्रॉब्लेम होतो, कारण पु ल देशपांडे म्हणतात
पुण्यामध्ये जपून बोलावं लागतं, कारण ते समोर व्याख्यानाच्या आधीच म्हणतात, अहो ते तुमचे नेहमीचे तेच तेच जोक करू नका, हां जरा नवीन काहीतरी बोला म्हणून. आणि म्हणून मग आम्ही व्याख्यान देणाऱ्यांना लक्षात ठेवावं लागतं की गेल्या वेळेला काय बोललेलो होतो. पण जो खरं बोलतो ना त्याला कधीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही की तो गेल्या वेळेला काय बोललेला होता. ही सत्याची ताकद आहे. सांगलीमध्ये पण मी आलेलो आहे, माझी व्याख्यानं झालेली आहेत. मला आठवतं 1998 साली मी आलो होतो. त्यावेळेला संघाचा प्रचारक होतो आणि ईशान्य भारताच्या समस्या आणि त्याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काय काम करतायत हे सांगण्यासाठी माझी महाराष्ट्रभर व्याख्यानं झाली होती. आणि साधारणपणे 2-2.5 हजार व्याख्यानं एका वर्षामध्ये माझी झाली होती. म्हणजे ॲव्हरेज 4-4, 5-5 व्याख्यानं आणि प्रत्येक व्याख्यान 2-2.5 तास चालायचं समस्या सांगण्यासाठी आणि काम सांगण्यासाठी. आणि मला इकडे विषय दिला की समस्या काय होत्या आणि आता समाधान कसं झालं हे दोन्हीही सांगा. म्हणजे हे साधारणपणे 4 तास चालायला पाहिजे व्याख्यान. पण काळजी करू नका, विमान पकडायचं आहे मला. असं आहे की ईशान्य भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट, मराठीमध्ये नॉर्थ ईस्ट म्हणजे ते शुद्ध सावरकरांचं मराठी वगैरे बोललं तर लोकांना गळी उतरत नाही. आणि माझा पूर्ण प्रयत्न असा असतो की माझ्या मराठी बोलण्यामध्ये इंग्लिश शब्द येऊ नये आणि इंग्लिश बोलताना त्याच्यात मराठी शब्द येऊ नये असा प्रयत्न. म्हणजे जी भाषा बोलायची ती उत्तम बोलायची. आणि त्याच्यामुळे मराठी बोलताना माझा कटाक्ष सगळीकडे. मग असंच एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मी भेटायला गेलो, ते जे 2000 व्याख्यानं झाली ना त्या दरम्यान. आणि त्या प्राचार्यांना मी म्हटलं की आपल्या ईशान्य भारतामध्ये फुटीरता वाढत चाललेली आहे आणि तिकडे राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून मी 7 वर्षांपासून सामाजिक काम करतो आहे. तिकडच्या समस्यांबद्दल इकडच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी माझा प्रवास चालू आहे. तुमच्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देण्याची तुम्ही मला अनुमती द्याल का? तर ते प्राचार्य कोड्यात पडले, म्हणाले परत एकदा बोला, तुम्ही काय म्हणालात? माझ्या लक्षात आलं माझी चूक काय झाली. मी त्यांना सांगितलं आपल्या देशाच्या नॉर्थ ईस्टमध्ये सेपरेटिझम वाढला आहे. तिकडे नॅशनल इंटिग्रेशन करण्यासाठी मी 7 वर्ष फुल टाईम सोशल वर्क करतो आहे. तिकडच्या प्रॉब्लेम्सबद्दल इकडे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी माझा टूर चालू आहे. तुमच्या स्टुडंट्ससमोर लेक्चर देण्याची तुम्ही मला परमिशन द्याल का? तर ते प्राचार्य म्हणतात की असं सरळ मराठीत मगाशी का नाही बोललात? हे सरळ मराठी. आणि त्याच्यामुळे मराठीमध्ये नॉर्थ ईस्ट, नाहीतर खरं तर ईशान्य भारत हे त्याचं सगळ्यात उत्तम नाव. पूर्वांचल आपण म्हणतो, पण तो पूर्वांचल म्हटल्यावरती बाकी देशाच्या राज्यांमध्ये कधीकधी समस्या येते. उत्तर प्रदेशामध्ये पूर्वांचल म्हणजे काशी आणि त्याच्या आजूबाजूच्या 20 लोकसभा जागा ज्या आहेत त्याला ते पूर्वांचल म्हणतात. आणि त्यांच्या काही समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती त्यांच्या काही मागण्याही आहेत खूप. आणि म्हणून मुंबईत काही लोक होते तर त्यांना कोणीतरी सांगितलं हे पूर्वांचलावरती खूप बोलतात, तर ते माझा सत्कार करण्यासाठी आले. मला बरं वाटलं कोणी सत्कार करायला आल्यावर काय जातं आपलं. मग ते म्हणाले की आप हमारे पूर्वांचल के बारे में बहुत अच्छा बोलते हैं ऐसे हमने सुना. मग नंतर मी पाहिलं हे दिसत तर नाहीत ते नॉर्थ ईस्टवाले. मग नंतर लक्षात आलं की हे तिकडचे आझमगड वगैरे इकडचे सगळे लोक आहेत, त्यांना पूर्वांचल म्हणजे उत्तर प्रदेशाचा पूर्वांचल वाटला. तर त्याच्यामुळे मग मी तो पूर्वांचल शब्दाच्या ऐवजी ईशान्य भारत आणि ईशान्य दिशा म्हटली की आपल्या वास्तुशास्त्राच्या अनुसार घरामध्ये देवघर ईशान्येकडे असतं आणि ती ईश म्हणजे ईश्वराची दिशा, म्हणूनच त्याला ईशान्य म्हणतात. मग आपली भारत माता जर आपलं एक घर आहे तर त्या घराच्या ईशान्य दिशेला असलेल्या आपल्या भारत मातेचा जो भाग आहे तो निश्चितपणे आपल्या देशाचं देवघर आहे. आणि तो ईशान्य भारत, त्या ईशान्य भारतावरती रोज सकाळी
सूर्यनारायण, देव सूर्यनारायण आपला भारतावरचा प्रवास चालू करतो. सूर्यकिरणं रोज सकाळी पहिल्यांदा जिथे पडतात तो अरुणाचल प्रदेशाचा डोंग नावाचं एक गाव आहे, तिथे पडतात आणि मग हळूहळू भारतामध्ये सगळीकडे सूर्योदय होतो. म्हणूनच कदाचित त्या राज्याचं नाव अरुणाचल प्रदेश म्हटलं होतं. अरुण म्हणजे सूर्य. आपल्या घरामध्ये स्वच्छता करण्यासाठी जो कोपऱ्यात एक झाडू उभा असतो, बऱ्याच वेळेला त्याला उलटं धरून दांडा वर करून काही आमच्या भगिनी उपयोग वेगळ्या पद्धतीने करतात, ती गोष्ट वेगळी, पण त्याचा प्रमुख उपयोग स्वच्छतेसाठी आहे. आणि तो जो झाडू आहे तो झाडू सगळ्या देशभरामध्ये 99% झाडू हा एकमात्र मेघालय राज्यामधनं जातो. म्हणजे आपल्या सगळ्यांची घरं स्वच्छ ठेवणारा, मी केरसुणी म्हणत नाही, ती वेगळी असते, झाडू आपल्या सगळ्यांचं घर स्वच्छ ठेवणारा ईशान्य भारत. आणि झोपून उठल्यानंतर जो एक आळस असतो शरीरामध्ये, तो झटकून टाकण्यासाठी 1 कप गरम गरम चहा आपण पितो. तो चहा आपल्याला जिकडनं येतो, देशाचा 99% चहा हा ईशान्य भारतातनं येतो. आणि बाकी जरी सगळीकडे चहाचे मळे वगैरे असले तरी तिकडनं मिळणारा चहा अजूनही 1%च आहे. म्हणजे सकाळी ईशान्य भारताकडनं सूर्यप्रवास चालू होतो, स्वच्छतेचा झाडू तिकडनं चहा आपल्याकडे येतो. पण त्या ईशान्य भारताचं ज्ञान आपल्याकडे देशभरामध्ये नव्हतं, अज्ञान होतं. एकेकाळी पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेत प्रश्न विचारला होता, व्हॉट इज मिझोराम. त्यांना विचारायचं होतं की तो केंद्रशासित प्रदेश, त्याचं आता राज्य झालं आहे हे त्यांना माहिती आहे की नाही विद्यार्थ्यांना, म्हणून तो प्रश्न होता. ते एका बुद्धिमान विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन सांगितलं, मी उत्तर लिहिलं, मिझोराम इज एल्डर ब्रदर ऑफ जगजीवन राम. त्याला माहितीच नव्हतं मिझोराम काय आहे. आणि अशा प्रकारचं अज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये होतं. तुम्हाला एक पॉप्युलर वाक्य खूप ऐकायला मिळालं असेल, अहो त्या नागालँडमध्ये गेलं ना, अहो मी गेलो होतो नागालँडमध्ये आणि ते मला म्हणाले की इंडिया से आये हो क्या. हे तुम्हाला खूप ऐकायला मिळाले असेल पूर्वी. पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की नागालँडचे लोक हे अभिमानाने स्वतःला भारतीय म्हणत होते. स्वतंत्रता मिळाली त्यावेळेला नागालँड राज्यामध्ये सगळ्या घरांमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला होता. गोडधोड वाटलं नसेल, एखादी कोंबडी जास्त खाल्ली असेल, पण त्यांनी साजरा केला होता. आणि महात्मा गांधीजींची हत्या झाली त्यावेळेला नागालँडची अधिकतर दुकानं आणि मार्केट 7 दिवस सतत बंद होते. दे वेअर पेट्रियॉट्स, दे आर पेट्रियॉट्स. ते देशभक्त आहेत, त्यांच्यामध्ये देशभक्ती होती, त्यांच्यामध्ये भारताचा भाव होता. पण त्यांच्यामध्ये भारताचा भाव बाजूला सारून, त्यांची पूजा पद्धती बदलून, त्यांची संस्कृती परंपरा बदलून, त्यांची वेशभूषा आहार बदलून, त्यांची वाद्य, त्यांची गीतं, त्यांचे सूर स्वर बदलून, त्यांना पूर्णपणे पाश्चात्य रूपामध्ये ढाळून इंग्रजांनी त्यांना कन्व्हर्ट करून, त्यांचे देव बदलून, आधी देव बदलले आणि मग देश बदलण्याचं षडयंत्र आखलं. त्याच्यामुळे गडबड चालू झाली. त्याचबरोबर तिकडनं मोठ्या प्रमाणावरती शिक्षणासाठी येऊन राहणारी जी मुलं होती, त्यांच्या चेहऱ्याच्या वेगळेपणामुळे त्यांचा स्वीकार न केला जाणं, त्यांच्याशी कोणी मैत्री न करणं, त्यांना विदेशी म्हणणं, त्यांचे बारीक डोळे बघून त्यांना कोणी चिनी म्हणून हिणवणं, कोणी नेपाळी म्हणणं, कोणी जपनीज म्हणणं. एखाद्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या बाहेर ज्यावेळेला तिकिटाची रांग असते तर भारतीयांसाठी एक रांग असते आणि विदेशी पर्यटकांसाठी दुसरी रांग असते. ताजमहल बघायचा असेल त्यावेळेला भारतीयांना 50 रुपये तिकीट होतं आणि विदेशी लोकांना 500 रुपये तिकीट होतं. ईशान्य भारताचे लोक जायचे, त्यांचे चेहरे बघून त्या खिडकीमध्ये बसलेला म्हणायचं, यू आर फॉरेनर्स, तिकडे जाऊन उभे राहा. अहो आम्ही भारतीय आहोत, आमच्या चेहऱ्यावरनं तुम्ही आम्हाला विदेशी का म्हणता, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचा. स्वतंत्रता मिळाल्यानंतर
ईशान्य भारताकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं लक्ष दिलं गेलं नाही, त्याला कधी गंभीरतेने भारताचा हिस्सा मानलं नाही, हे दारुण सत्य आहे. आणि याच्यासाठी जबाबदार पंडित जवाहरलाल नेहरू आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा, असं आहे की महापुरुषांच्या चांगल्या गोष्टी जशा लक्षात ठेवायच्या ना, तसं महापुरुषांकडनं झालेल्या चुकांचं देखील असेसमेंट करायचं असतं, देशहितासाठी करायचं असतं. कारण महापुरुष ज्यावेळेला एखादी चूक करतो त्यावेळेला ती सगळी देशाला भोगावी लागते. आपण एखाद्या तुमच्या आमच्यासारखा माणूस चूक करतो तर जास्तीत जास्त आपल्या कुटुंबाला नाही तर आपल्या शहराला भोगावी लागते. चीनने हल्ला केला भारतावरती, पहिला हल्ला केला. आज काँग्रेस बोंबा मारतंय सगळीकडे की हे चायनाच्या ताब्यात आहे, ते चायनाच्या ताब्यात आहे. पण ते कधीपासून आहे? ते 1962 चीननी बळकावलेला प्रदेश आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आत्तापर्यंत 1 इंच भूमी देखील चीननी बळकावलेली नाही आहे. तिथे मारामाऱ्या होत आहेत, भांडणं होत आहेत, बैठका होत आहेत, वाद होत आहेत, कधी ते येतात मग त्यांना खदेडलं जातं वगैरे, हे सगळं चालू आहे. पण कुठलाही भाग बळकावलेला नाही आहे त्यांनी. जे बळकावलेल्या प्रदेशांची नावं जी सांगितली जातात की हा इतका आहे तो तितका आहे, ते 1962 पंडित नेहरू पंतप्रधान असताना दिल्लीमध्ये कबुतरं उडवत होते. हिंदी चिनी भाई भाई 5 कबुतरं, दुसऱ्या दिवशी 25 कबुतरं. भाईचारा त्यांच्या दृष्टीने, साम्राज्यवाद भारतामध्ये नाही, तो आजही नाही. पण याचा अर्थ आम्ही साम्राज्यवादी नाही, आम्ही विस्तारवादी नाही, याचा अर्थ बाकी विस्तारवादी नाहीत हे गृहीत कसं काय धरून चालेल? आणि त्यावेळेचे रक्षामंत्री कृष्ण मेनन, कम्युनिस्ट विचारधारेचा व्यक्ती, आम्ही विस्तारवादी नाही आहोत तर आमच्यावर कोण आक्रमण करेल, आणि आमच्यावर जर कोणी आक्रमणच करणार नाही तर आम्हाला शस्त्रास्त्रांची गरज काय आहे, आणि मग या ऑर्डिनन्स फॅक्टऱ्यांची आवश्यकता काय आहे? मग त्या फॅक्टऱ्या तर आहेत, त्याच्यामध्ये लोक नोकरी करतात, त्यांना पगार जातात, मग त्याचा उपयोग काय करायचा? तर कॉफीचे डिकॉक्शनचे फिल्टर्स बनवायला सुरू करा, असं भारताच्या पहिल्या रक्षामंत्र्यांनी आदेश दिलेले होते. आणि भारताच्या लष्कराच्या आयुध निर्माण करण्याचे जितके कारखाने होते त्याच्यामधल्या काही कारखान्यांमध्ये आयुध निर्माण करण्याच्या ऐवजी कॉफीचे फिल्टर्स बनवायला सुरुवात केली होती. याचं कारण आम्ही विस्तारवादी नाही. अहो, तुम्ही चांगले आहात म्हणजे सगळं जग चांगलं नाही आहे ना. तुम्ही विस्तारवादी नाही आहात पण चीन विस्तारवादी आहे, पाकिस्तान डोक्यावर बसलेला आहे तो विस्तारवादी आहे. तो जर उद्या आपल्यावरती आक्रमण करून येतो तर आपण शस्त्रसज्ज असलं पाहिजे की नाही? असलं पाहिजे. पण अशा प्रकारची विचारधाराच नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे चीनशी मैत्री करून हिंदी चिनी भाई भाई, आणि ज्या वेळेला तिबेट चीननी हडपला त्यावेळेला भारताने ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होता, आक्षेप घ्यायला पाहिजे होता की तुमचा तिबेटवर अधिकार नाही आहे. पण भारताने त्याच्याबद्दल बरं काढलं नाही. आणि ज्यावेळेला पाकव्याप्त काश्मीर, तो भारताचा काश्मीर जो आहे, जो पाकिस्ताननी बळकावलेला होता, पाकव्याप्त काश्मीर नाही, पाकनी बळकावलेला भारत हा जो भाग होता त्याच्यातला अक्साई चीन पाकिस्ताननी परस्पर चीनला देऊन टाकला. त्यावेळेला पंडित नेहरू काहीच बोलले नाहीत. आणि त्यावेळेला एक खासदार लोकसभेमध्ये उभे राहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला की तो पाकिस्ताननी जो भाग देऊन टाकलेला आहे तो भले आज पाकिस्तानकडे आहे पण तो भारताचा हिस्सा आहे आणि त्यांनी चीनला देऊन टाकला तर आपण त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. पंडित नेहरूंचं उत्तर आहे लोकसभेमध्ये, अरे ज्या जमिनीवरती गवताचा एक तृण उगवत नाही ती जमीन काय कामाची, देऊन टाकली तर देऊन टाकू देत ना. त्यावेळेला तो खासदार खूप बुद्धिमान होता. तो वाकला, आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि त्यांनी सांगितलं, पंडित जी मेरे सर के ऊपर बाल नहीं उगते, क्या करे, दे डाले किसी को. भारताच्या भूमीच्या एकेका इंचाबद्दल जी आत्मीयतेची भावना पाहिजे. जुनी एक घटना आहे, एक चीनी प्रवासी आला होता आणि भारताच्या राजाला त्यांनी बरेचसे उपहार वगैरे दिले, परवानगी मागितली, मी देश फिरतो. देश फिरला, परतीला जायला निघाला. भारताच्या राजांनी त्याला काही उपहार दिले
आणि तो परत जायला लागला. त्यांनी योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून पारपत्र देऊन पलीकडे पोचला आणि तेवढ्यात 2-3 घोडेस्वार दौडत दौडत आले आणि त्याला थांबवलं. नो मॅन्स लँड ज्याला म्हणतात तिथे. आणि त्याला असं सांगितलं की आम्हाला तुझी तपासणी करायची आहे. तो म्हणाला मी काही इकडनं चोरी करून घेऊन जात नाही आहे, मला जे काही मिळालं होतं राजाने दिलं तेच आहे, तो प्रश्न नाही आहे, तुमच्या चपला काढा, जोडे काढा. त्यांनी जोडे काढले. हे जे दोघंजण आले होते घोड्यावरनं त्यांच्याकडे एक तबक होतं, त्यांनी ते तबक घेतलं, त्याचे जोडे त्या तबकावर ठेवून असे 2-4 वेळा झटकले, स्वच्छ केले आणि दिले. आणि त्यांनी सांगितलं हे काय केलं तुम्ही? त्यांनी सांगितलं की आमच्या देशाच्या मातीचा एक कण देखील आम्ही तुला चीनला घेऊन जाऊ देणार नाही, आमच्या राजांनी सांगितलेलं आहे. आता ही गोष्ट पंडित नेहरूंना लहानपणी जर कोणी सांगितली असती किंवा आपल्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं असतं, दीक्षितांसारखे त्यांना शिक्षक मिळाले असते, असे महापुरुष ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरनं राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये जर पंडित नेहरू शिकले असते तर कदाचित असा त्यांचा बेजबाबदार उत्तर निघालं नसतं ना की गवताचं तृण उगत नाही ते काय कामाचं देऊन टाकलं तर. त्यांची शिक्षा दीक्षा इंग्लंडमध्ये झाली. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. मग त्या जॉनी जॉनी येस पप्पा किंवा जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच ए पेल ऑफ वॉटर ह्याच्यातनं देशभक्ती राष्ट्रवाद निर्माण कुठनं होणार? असा देशभक्ती राष्ट्रवाद निर्माण झाला पाहिजे म्हणून आमच्या शाळेचा जन्म आहे. आणि वी शुड ऑल बी प्राऊड ऑफ अवर स्कूल की बाकीच्या शाळांसारखी आमची शाळा मामूली शाळा नाही आहे. एका मिशननी, एका ध्येयानी प्रेरित होऊन 4 लोकांनी स्थापन केलेल्या शाळेला आज 107-108 वर्ष पूर्ण होतात. सोपी गोष्ट नाही आहे. आणि ती प्रामाणिकपणे चालवून त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन कायम करत राहणाऱ्या या सगळ्या जे संचालक आणखीन याच्या समितीवरती जितके सदस्य आहेत त्यांना मी हृदयापासून अभिनंदन करतो. मी ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला मला कानात सांगितलं जात होतं की ही व्याख्यानमाला चालू केली. व्याख्यानमाला का चालू केली हे प्रस्तावनेत सांगितलं. मग या व्याख्यानमालेमध्ये आणखीन एक विशेष गोष्ट मला बसल्या बसल्या सांगितली अभ्यंकरांनी की त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर 30-40 शिक्षक निवडले जातात आणि त्यांना काही विषय दिले जातात. त्या विषयांना घेऊन शाळांमध्ये व्याख्यान देण्याचं काम केलं जातं. अशा पद्धतीने एक पुढचं पाऊल म्हणजे येणाऱ्या पिढीला देश, एक ध्येय, समाज याच्याबद्दल संवेदना निर्माण करून, संवेदना निर्माण झाली की मग व्यक्ती पुढे काही करायला तयार होतो. संवेदनाच नसेल तर करणार काय, पुढे जाणार कसा काय तो? आणि त्याच्यामध्ये ईशान्य भारताची माहिती बघा काय आहे. सांगलीमध्ये राहणारे आम्ही लोक, पण ईशान्य भारत माहिती असला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी त्याची समस्या काय, त्याच्यावरती काय चाललंय. या ईशान्य भारतामध्ये ही जी 7 राज्य, ज्याच्यामध्ये वर अरुणाचल प्रदेश आहे, मध्यभागी आसाम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, यांना उर्वरित भारताशी जोडणारी एक चिंचोळी पट्टी, फक्त तिची कमीत कमी रुंदी 24 किलोमीटर आहे, जास्तीत जास्त 80 किलोमीटर आहे. तो ब्रह्मपुत्रा नद आहे, केवढा विशाल नद आहे. आणि त्या नदाची रुंदी, सगळ्यात जास्त रुंदी जी आहे ती किती रुंदी आहे? 26-27 किलोमीटर रुंदी आहे. रुंदी 26-27 किलोमीटर त्या नदाची रुंदी आहे. त्याच्यामध्ये माजुली नावाचं बेट आहे. जगातलं सगळ्यात मोठं नदीमधलं बेट माजुली हे भारतामध्ये आहे. मी रिव्हराईन आयलंड नावाचा डिक्शनरीत शोधायचा प्रयत्न केला, मला शब्दच सापडला नाही. कारण इंग्रजी भाषेचा जन्म जिथे झाला तिथे अशा प्रकारचं बेटच नसल्यामुळे इंग्रजी भाषेत शब्दच नाही आहे. एवढं विशाल बेट माजुली आहे. त्याच्यामध्ये लोक राहतात. त्याच्यामध्ये श्रीमद शंकराचार्यांनी 22 आश्रम चालू केले. 22 आश्रम चालू केले. ती ब्रह्मपुत्रा कोर्स चेंजिंग रिव्हर म्हणतात. बघा, नदीला पूर येणं वेगळी गोष्ट आहे. अनेक नद्यांना पूर येतो, पण पूर आल्यावर त्या पात्राचं स्वाभाविकपणे थोडं रुंद होतं, आजूबाजूची घरं वाहून जातात, पुन्हा ती छोटी होते. ब्रह्मपुत्रा आपलं पात्र बदलते
आणि ती बदलून कुठून जाईल याची काहीच खात्री नसते. आणि मग नवीनच भाग जो आहे तो सगळा पाण्याखाली येतो आणि त्याबरोबर ती जमीन उचलून घेऊन जाते आपल्याबरोबर. ती जमीन उचलून घेऊन जाते आणि पुढे कुठेतरी जाऊन डिपॉझिट करून टाकते आणि तिथे नवीन द्वीप तयार होतात. ऐकलं होतं आपण हे कधी? नाही ना. म्हणजे ब्रह्मपुत्रेमध्ये अशी नवीन द्वीप, अशी बेटं तयार होतात, बिघडत जातात, तयार होतात, बिघडत जातात. तसं एक मोठं माजुली बेट आहे, ज्या बेटावरती 22 आश्रम आपल्या शंकरदेव, आसामचे वैष्णव संत शंकरदेव यांनी चालू केले होते. त्याच्यातले 4 आश्रम वाहून गेले, कारण ती नदी जी आहे ती जमीन उचलून घेऊन जाते. आणि मग ज्या ठिकाणी नवीन भूमी निर्माण होते त्याला 4 आयलंड म्हणतात. 4. तिथे राहायला कोणी जात नाही. अच्छा, इकडनं ज्यांची जमीन गेली ती गेली, मग ते सरकारच्या समोर नुसती धरणे करून बसून राहतात की आम्हाला जमीन द्या म्हणून. आणि मग तिथे जे पर्यायी जमीन जी त्या नदीनीच निर्माण केलेली आहे तिथे कोणी राहायला जात नाही. तिथे बांगलादेशी घुसखोर जाऊन आपली घरं बसवतात. अशा अनेक गोष्टी आहेत ईशान्य भारताच्या. म्हणून मी म्हटलं ना ते 2.5 तास वगैरे, ते ह्याच्यामुळेच. एक एक गोष्ट सांगायला लागली तर इतकं ज्ञान मिळेल त्याच्यामधनं. आणि समस्या काय आहे तर समस्या हा सगळा पहाडी राज्य ही सगळी, तिथे 180हून अधिक जनजाती, त्या सगळ्या जनजातींच्या भाषा वेगळ्या, त्यांच्या वेशभूषा वेगळ्या, त्यांचं खानपान वेगळं, त्यांचं घर बांधण्याची पद्धत वेगळी, त्यांची शॉल वेगळी, त्यांचं हे उत्तरीय, आता हे मणिपूरमधलं उत्तरीय आहे. अशी तुम्हाला 200 प्रकारची डिझाईन्सची उत्तरीय मिळतील, स्टॉल्स मिळतील, उपरणी. त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत आणि त्या भाषा आपल्या भाषांसारख्या नाही आहेत. संस्कृतमधनं निघालेल्या जरी असल्या तरी अपभ्रंश इतके दूर गेलेले आहेत त्या की तुम्हाला ते ओळखणं कठीण होऊन जातं. मग मी मेघालयामध्ये प्रचारक म्हणून गेलो तर तिकडे संघाचं काम काय, मुलांना एकत्र करायचं, शाखा चालवायचा, त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद, देशभक्ती, अनुशासन, त्याग निर्माण करायचं. मग हे निर्माण करण्याचं एक सगळ्यात प्रखर आणि तेजस्वी माध्यम म्हणजे गीतं. मग ती गीतं रचायची तर ती मातृभाषेत गीतं रचायची. मग मेघालयाच्या खासी भाषेमध्ये सुद्धा गीतं रचली गेली ना शाखेची. मग मी तर 91मध्ये गेलो होतो त्यावेळेला मी पहिल्यांदा खासी भाषा शिकलो. मग त्या गीतांची रचना झाली. त्याच्यामध्ये आता एक उदाहरण म्हणून आरी लाका जोंग आनियम लाका जोंग हाकजात जोंग फांगा डेम बुनसिन फाला खायंगा हाका प्रथई हाकजात जोंग फांगा डेम बुनसिन. कळलं तुम्हाला काय बोललो मी? कळलं असेल. इथे मेघालयाच्या खासी वसतिगृहातली काही मुलं आलेली आहेत का? आणले का त्यांना? आहेत का खासी छात्रावासाची मुलं? आहेत कोणी? हात वर करा. आलेत का इथे? आणलेलं नाही आहे बहुतेक. आहेत, आपल्या सांगलीमध्येच ठेवलेली वसतिगृहाची मुलं आहेत. तर त्या खासी लोकांना कळेल की हे आमच्या मातृभाषेचं गीत आहे. हे माझी प्राणप्रिय भूमी, हे माझा प्राणप्रिय स्वधर्म, तुझ्या रक्षणासाठी मी तन मन आणि धन अर्पण करतो वगैरे वगैरे त्या गीतात म्हटलेलं आहे. तुम्हाला कुठली भूमी, कुठलं तन, काय मन, काय अर्पण काहीच कळलं नाही ना त्या गीतामधलं. पण हे गीत जर त्या 180 जनजातींच्या एकेका प्रतिनिधीला समोर बसवून जर ऐकवलं तर त्यांना कोणालाही हे गीत कळणार नाही. फक्त खासी म्हणेल हे माझ्या भाषेचं गीत आहे, बाकी 179 लोकांना काही कळणार नाही. आणि मग जर कोणी गायला सुरुवात केली, इमा इमा कौन कौना कतलू राशी थवाई मंगा हौगल सागल लई बमचाशा हिमालय पाकी पुलमदम ऐखुनंगा कनी ऐखुन कनगनी हिमालय पाकी पुलमदम, ते बाकी 179ला कळणार नाही. फक्त मणिपूरचा जो मैतेई भाषी आहे तो म्हणेल हे माझ्या मातृभाषेचं गीत आहे, उठा जागे व्हा, देशसेवेसाठी सिद्ध व्हा. इतक्या प्रकारच्या भाषांची विविधता असलेला ईशान्य भारत. कोणाची लोकसंख्या 5,000, कोणाची 10,000, कोणाची 25,000. इंग्रजांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही भारतीय नाही आहात, तुमचा भारताशी काही संबंध नाही. पुढे जाऊन सांगण्याचा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रयत्न केला की तुम्ही भारताचे तर नाहीच आहात, भारतीयांनी तुमचं शोषण केलेलं आहे, हिंदूंनी तुमचं शोषण केलेलं आहे, त्यांच्याबरोबर कशासाठी जाता, ते तुमचं धर्मांतरण करतील, ते तुम्हाला त्यांच्या पूजा तुमच्या डोक्यावर थोपतील. असं म्हणून पहिल्यांदा हिंदू समाजापासून या जनजातींना दूर करण्याचं काम ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलं, इंग्रजांनी आणलेल्या ख्रिश्चन चर्चनी केलं. कारण त्यांना
भावनात्मक दृष्टीने भारतापासून पूर्णपणे त्यांना तोडायचं होतं, म्हणजे परमनंट त्यांचं राज्य त्यांच्यावरती राहिलं असतं. आणि त्याच्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले. 40% नागालँड ख्रिश्चन बनवला, मेघालय 25-30% ख्रिश्चन बनवला. 1947 साली भारताची स्वतंत्रता ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला असे बरेचसे भाग हे मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन बनलेले होते. आणि ते जे ख्रिश्चन बनलेले होते त्यांच्या मनात ही भावना आली की आम्ही भारतीय नाही आहोत, आम्हाला वेगळा देश पाहिजे. सगळ्या समाजाच्या मनात नाही आली. म्हणूनच तर गांधीजींची हत्या झाली. तर 7 दिवस जर नागालँड बंद राहतो याचा अर्थ जे ख्रिश्चन झालेले नव्हते ते नागा होते, त्यांना भारताबद्दल प्रेम होतं, त्यांना गांधीजींच्या हत्येबद्दल दुःख होतं, त्यांनी वेगळ्या देशाची मागणी नाही केली. ज्यांचं धर्मांतरण झालेलं होतं त्यांनी ग्रेटर नागालँडची मागणी करायला सुरुवात केली. तिथे चीन म्हणत होता की हा अरुणाचल प्रदेश आमचा आहे. भीष्मक राजा, रुक्मिणी त्याची मुलगी, रुक्मंगद मुलगा. आता भारतात अनेक ठिकाणी म्हणतात की तो रुक्मिणी आमची आहे म्हणून, महाराष्ट्रातही म्हणतात अमरावतीकडे. पण अरुणाचल प्रदेशमध्ये अजूनही भीष्मक नगर आहे. आणि ते म्हणतात, मिश्मी जनजातीचे लोक म्हणतात की रुक्मिणी आमची कन्या होती, कृष्णाने रुक्मिणीचं अपहरण इकडनं केलं होतं. ते तर जागा दाखवतात की इकडनं अपहरण केलं, विश्रांतीसाठी इथे थांबले. आणि मग ते लग्न हे रुक्मंगदाला मान्य नव्हतं, रुक्मिणीच्या भावाला. म्हणून रुक्मंगदानी कृष्णाशी युद्ध केलं, लढाई केली, बहिणीला घेऊन जाऊ दिलं नाही. मग कृष्णाने ज्यावेळेला लढाई केली त्यावेळेला लक्षात आलं की हा तर खूप पराक्रमी आहे, हा असं ऐकणार नाही. म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र काढलं. तर रुक्मिणीने हात जोडले, म्हटलं हे नाथा तो माझा भाऊ आहे, त्याला जीवे नका मारू, त्याला फक्त तुम्ही धडा शिकवा. तर कृष्णाने सुदर्शन चक्राला सांगितलं की अलगदपणे जा आणि त्याचं डोकं भादरून ये, केस कापून ये त्याचं. तर सुदर्शन चक्र गेलं आणि त्यांनी रुक्मंगदाचं मुंडन केलं. आणि ते मुंडन कसं केलं तर एवढे केस फक्त शिल्लक ठेवले आणि हे सगळे कापून टाकले. 5000 वर्ष त्या घटनेला झाली असतील. अजूनही मिश्मी जनजातीचे पुरुष तशाच प्रकारचा कट ठेवतात केसांचा. त्यांना जर कोणी विचारलं हे काय आहे तर ते म्हणतात की रुक्मंगदाची आठवण आहे, ही कृष्णाने केलेला आमचं मुंडन आहे. आता तर भारतातले सगळेच युवक तशा प्रकारचा कट ठेवतात. अरे मग ठीक आहे ना, त्यांना म्हणा ना, अभिमानाने म्हणा व्हॉट इज दिस. मग एक राजकुमार आला, त्यांनी त्या राजाशी युद्ध केलं आणि त्या 7 भगिनींना मुक्त केलं. म्हणजे या 7 भगिनी म्हणजे या 7 राज्य. तो दुष्ट राजा म्हणजे भारत देश, आणि तो राजकुमार जो मुक्ती करायला आलाय म्हणजे हे सगळे ख्रिश्चन मिशनरी. ते ह्या सगळ्यांना या भारताच्या जोखडातनं मुक्त करून नागालँड वेगळा देश, मिझोराम वेगळा देश, मेघालय वेगळा देश करून देण्यासाठी आलेले आहेत. आम्हाला माहितीच नाही. हो म्हणजे ते 7 सिस्टर्स ना, आम्हाला माहितीच नाही ते कशासाठी 7 सिस्टर्स म्हणायचे. अज्ञान. अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या 7 राज्यांमध्ये सिक्कीमला जोडून 7चा 8 करून टाकला. अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी या 8 राज्यांच्या विकासासाठी एका स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली, ज्याचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन. मंत्रालय निर्माण करून पर्याप्त नाही, त्याला फंड्स द्यावे लागतात, पैसे द्यावे लागतात. सगळ्या मंत्रालयांना सांगितलं की तुमच्या मंत्रालयाच्या वार्षिक बजेटमधले 10% तुम्हाला ईशान्य भारताच्या मंत्रालयाला द्यायलाच लागतील. अहो ते वापरणार नाहीत, नाही वापरले तर तसेच पडून राहतील, नॉन लॅप्सेबल. अटलजींनी कायदा बनवला. आणि मग काही मंत्रालय म्हणाली की अहो आमचं ईशान्य भारताच्या त्या भूमीशी काय, आमचं शिपिंग मिनिस्ट्री आहे, आमचा काही संबंधच नाही, शिपिंगचं काहीच नाही आहे तिथे. अटलजींनी सांगितलं पण तो देश तुमचा आहे, ते देशवासी तुमचे आहेत की नाही, मंत्रालयाचं काही काम नाही, वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी एक पूल निर्माण केला, सेंट्रल पूल. आणि अशा मंत्रालयांचा ज्याचा त्यांच्याशी संबंध नव्हता ईशान्य भारताशी, त्यांनी देखील त्यांच्या वार्षिक बजेटमधले 10% द्यायचे, ते दुसऱ्या मंत्रालयात वापरले जातील, पण ईशान्य भारतामध्ये पैसे गेले पाहिजेत, विकास झाला पाहिजे. अटलजींची दृष्टी होती. त्यांनी लुक ईस्ट पॉलिसी दिली.
कारण ईशान्य भारताच्या पलीकडे दक्षिण एशियाच्या सगळ्या देशांशी जर खुला व्यापार निर्माण झाला, तिकडनं जर महामार्ग बनले, रेल्वे मार्ग बनले, हवाई सेवा चालू झाली, सीमा उघडल्या, तर सिंगापूर बँकॉकपर्यंत सगळ्या साऊथ ईस्ट एशियापर्यंत व्यापार चालू होऊ शकतो आणि ईशान्य भारताच्या अप्रतिम प्रोडक्ट्सना मार्केट मिळू शकतं. आणि म्हणून लुक ईस्ट पॉलिसी अटलजींनी आणली. ईशान्य भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जनजातीय लोकसंख्या आहे, ट्रायबल्स ज्याला म्हणतात. काही जण आदिवासी म्हणतात, काही ट्रायबल्स म्हणतात, काही जनजाती म्हणतात, आम्ही वनवासी म्हणतो. वनवासी, पहाडवासी हे सगळे जे आहेत यांच्या विकासासाठी वेगळं मंत्रालय नव्हतं अटलजी येईपर्यंत. समाज कल्याण मंत्रालयाचा एक भाग होता, डिपार्टमेंट होतं. आपल्या अटल बिहारी वाजपेयीजींनी त्याला बाहेर काढून जनजातीय कार्य मंत्रालय, ट्रायबल वेलफेअर मिनिस्ट्री जी आज बनलेली आहे, ही अटल बिहारी वाजपेयीजींनी स्थापन केलेली मिनिस्ट्री आहे. मोठ्या हायवेज अटलजींनी कल्पना केली आणि त्याच्यामध्ये सुवर्ण चतुर्भुज, गोल्डन क्वाड्रिलॅटरल त्यांनी जो बनवला, त्या चतुर्भुजामधला एक सिलचरपासनं सुरू करण्याचं काम, म्हणजे भारताची सगळ्यात मोठी योजना एका अर्थाने, देशव्यापी मोठी योजना ही ईशान्य भारतामध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयीजींनी चालू केली. म्हणजे फोकस माइंड स्पेसमध्ये देश म्हणून विचार करायला बसताना ब्युरोक्रॅट्स, देशमध्ये म्हणून विचार करायला बसलेले असताना राजकारणी, देश म्हणून विचार करताना मीडियाचे लोक, देश म्हणून विचार करताना ज्युडिशरीचे लोक, कोणाच्याही माइंड स्पेसमध्ये ईशान्य भारत नव्हताच. असला तरी तो किरकोळ होता आणि त्याच्यामुळे माइंड स्पेसमध्येच जागा नाही, तुम्ही विकास होण्याची प्रश्नच निर्माण होत नाही. माझ्याकडे एक वस्तू आहे आणि मला जर कळलं की या वस्तूची किंमत काय आहे, मला एका मित्राने एक पेन भेट दिलं, मी आपलं ते पाहिलं, ठीक आहे, छान आहे, ठेवायला सुरुवात केली. ते पेन संपलं म्हणून मी पाहिलं तर त्या कंपनीचं नाव दिसलं. मग म्हणून विचारलं की याची रिफिल दे ना. तर तो म्हणाला 2000 रुपये. म्हटलं 2000 रुपयाची रिफिल आहे? म्हणजे त्याला रिफिल नाही, त्याला कार्ट्रेज म्हणतात. म्हटलं काही म्हण दे मला. म्हटलं मग 2000 रुपयाची रिफिल आहे, त्या पेनाची किंमत किती आहे? मग तुम्हाला माहिती नाही? म्हटलं नाही माहिती. मग त्यांनी मला शोपीस दाखवला तिथे ठेवलेला. तो म्हणाला 28,000चं पेन आहे. त्या दिवसापासून मी तिजोरीत ठेवून दिलेलं आहे, कारण मी जिथे जातो तिथे पेन विसरून जात असतो. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या वस्तूची जर तुम्हाला किंमतच माहिती नसेल तर त्या वस्तूबद्दल विशेष लक्ष तुमचं कसं जाणार? ईशान्य भारताचं मोलच माहिती नाही आम्हाला. ईशान्य भारतामध्ये लोक काय आहेत, ते कसे आहेत, तिथे तो आमच्या देशाचा हिस्सा आहे. आणि मग जर तृण देखील उगवणार नाही अशी भूमी आमची भूमी आहे, तर मग ईशान्य भारत देखील आमची भूमी आहे ना. आणि म्हणून आमचे तिकडचे खासदार, आत्ता जे कायदा मंत्री आहेत, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू, ते एक गोष्ट नेहमी सांगतात की जेव्हा जेव्हा असं म्हटलं जातं की अरुणाचल प्रदेश इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, चीनच्या समोर ज्याला म्हटलं जातं अरुणाचल प्रदेश इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, त्यावेळेला किरेन रिजिजू उभे राहून म्हणतात की दिस इज रॉंग, अरुणाचल प्रदेश इज नॉट इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, अरुणाचल प्रदेश इज इंडिया. इंग्रजीच्या शिक्षकांना तरी लक्षात आलं पाहिजे याच्यातला फरक. महाराष्ट्राला कधी आपण म्हणू का महाराष्ट्र इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया? इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया म्हणण्याची वेळ तिथे येते जिथे वाद असतो. तुम्ही ज्या वेळेला म्हणता की तो इंटिग्रल पार्ट आहे, याचा अर्थ तुम्ही एक्सेप्ट करता की त्याच्यामध्ये वाद आहे, ते वादातीत आहे, ते निर्विवाद आहे, तो भारत आहे, तो भारताचा अविभाज्य घटक नाही आहे, विभाजनाचा प्रश्नच नाही निर्माण होत, तो भारत आहे. अशा पद्धतीने विचार करणारे लोक नव्हते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अविकास, ड्रग्सची तस्करी आणि तिकडनं आई वडील, शेवटी आई वडील असतात. आपला मुलगा दहशतवादी बनू नये, आपला मुलगा ड्रग ॲडिक्ट बनू नये, आपल्या मुलाचा जीवन विकसित व्हावं, शिक्षण व्हावं, चांगली नोकरी मिळावी, स्थिरस्थावर व्हावा, यासाठी आई वडील कोणत्याही टोकाला जाऊन निर्णय घेतात. मग जमीन जायदाद विकतात, लोन काढतात, पण जा बाबा तू मुंबईमध्ये जाऊन शिक, तू दिल्लीमध्ये जाऊन शिक, बंगलोरमध्ये जाऊन राहा, आम्ही एक वेळ जेवण करू पण तू शिक, म्हणतात की नाही आई वडील.
आणि मग मोठ्या प्रमाणावरती लोंढे विद्यार्थ्यांचे देशभर येत गेले आणि देशभरामध्ये त्यांना दुसरा प्रॉब्लेम निर्माण झाला, दुसरी समस्या म्हणजे परिचयाचं संकट निर्माण झालं की आम्ही भारतीय असून आम्हाला भारतीय म्हटलं जात नाही, आमच्यावरती आरोप केले जातात, आम्ही सॉफ्ट टार्गेट बनतो. ऑटो रिक्षावाला आहे तो बाकीच्यांना 5 रुपयात नेऊन सोडतो, तो पाहतो ईशान्य भारताची पोरं आहेत, यांना कोण इथे काय, यांना काय माहिती आहे, 100 रुपये मागतील 5 रुपयाच्या जागी, ते हुज्जत कोणाशी घालणार, ते मदत कोणाकडे मागायला जाणार. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबरोबर अत्याचार, रेल्वेमध्ये TC त्यांच्याशी अत्याचार करणार, कॉलेज ॲडमिशनमध्ये दलाल त्यांच्याकडनं जास्त दलाली घेऊन परागंदा होऊन जाणार, भाड्यानी जागा घ्यायला जायचं तर मालक त्यांच्याकडनं जास्त भाडं आकारणार, ते काय काय आणतात आणखीन. अशा त्या सगळा मुक्त समाज आहे आणि ते अत्यंत पवित्र समाज आहे, कुठल्याही पापाची भावना नसते, पण तिकडची एखादी मुलगी अगदी सहजपणे गप्पा मारते आपल्याशी, तिच्या मनात काही नसतं. आपल्या इकडे असं आहे की मुलगी आणि एकदम अशी हसत खेळत हातबीत मिळायला लागले म्हणजे यांचं डोकं फिरतं की हिचं काही आहे म्हणजे रजामंदी. आणि ती तर मिझोराममध्ये, नागालँडमध्ये रात्री 12 वाजता मुली अशा फिरत असतात, त्या सेफ असतात. तशाच दिल्लीत फिरायला लागतात, त्यांना वाटतं आम्ही इथे सेफ आहोत, पण त्या सेफ नाहीत ना दिल्लीमध्ये. आणि मग त्यांच्याशी दुर्घटना घडायला लागल्या आणि ज्यांना देश तोडायचा होता त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं करायला सुरुवात केली. नागालँडचा एखादा मुलगा मुंबईत गर्दीत ट्रेनमध्ये चढला, धक्का दिला आणि पडला खाली. कोणी पडतं, मी गेलो तरी मी पडीन. वसुली आघाडीचे सरकारचे कोणी मंत्री चढायला गेले ते जाणार नाहीत, पण तेही धक्का देऊन खाली पडतील. कोणी पडू शकतं. पण नागालँडचा एखादा मुलगा खाली पडला तर नागालँड पोस्टमध्ये न्यूज काय, सी हाऊ इंडियन्स आर बिहेविंग विथ अवर नागा चिल्ड्रन इन मुंबई. म्हणजे प्रत्येक घटनेचा इंटरप्रिटेशन की ते भारत आमचा विरोधी आहे हे षडयंत्रपूर्वक करायला सुरुवात केली होती. आणि म्हणून सांगली ज्या वेळेला येते त्यावेळेला मला भैया काणे आठवतात, शंकर काणे. आणि त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की ईशान्य भारताच्या, आणि त्यांनी एक पूजनीय गुरुजींचं बौद्धिक ऐकलं. ते संघाचे प्रचारक होते, काही विवाद झाला आणि ते प्रचारक थांबले, पण प्रचारक व्यवस्थेत थांबले तरी त्यांनी मानसिकतेतनं थांबले नाहीत ते. आणि त्यांनी गुरुजींचं बौद्धिक ऐकलं. त्याच्यात गुरुजी असं म्हणाले की ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी एक झील घेऊन तिकडे जाऊन काम करतात, त्यांच्या पूजा पद्धतीचं त्यांचं जे काही षडयंत्र असेल, पण ते समर्पण भावनेने काम करतात, जीवन लावतात, मरायला तयार असतात ख्राइस्टसाठी. मग अशा पद्धतीने ईशान्य भारतामध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत, हिंदू तरुण पाहिजेत, ज्यांनी तिथे जाऊन कामं केली पाहिजेत, जनजातींमध्ये राहून काम केलं पाहिजे. भैया काणेंना एकदम प्रेरणा मिळाली आणि ते सरळ निघाले महाराष्ट्रातनं मणिपूरच्या सीमेवरती उखरुल जिल्ह्यामध्ये तांखुल नागा जनजाती जिथे राहते तिथे जाऊन राहायला सुरुवात केली. आणि तिथे बाहेरून येणाऱ्या लोकांबद्दल प्रचंड तिरस्कार असताना त्यांना मारहाण झाली वेळप्रसंगी, तू कशाला आलायस इथे. आणि भैया काणे त्यांना सांगतायत की तुम्ही कशा पद्धतीने राहताय, तुमच्या मुलांना शिक्षण नाही, ते लहानपणापासून त्यांना ॲडिक्शन्स होत आहेत, तुम्ही तुमची मुलं मला द्या, मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन जाईन, त्यांची चांगली वसतिगृह चालू करीन, त्यांना शिक्षित करीन आणि त्यांना मी परत पाठवीन. तर हे सगळे म्हणाले, तिकडचे जे नागा होते ते म्हणाले की तुझा भरोसा काय, तू आमच्या मुलांना विकून टाकशील, तिकडे भीक मागायला लावशील. आणि मग त्यांनी असं सांगितलं की जर तुला आमची मुलं घेऊन जायची असतील तर आधी तू ज्या राज्यात घेऊन जाणार आहेस त्या राज्यातला एक मुलगा आमच्याकडे ओलीस आणून ठेव, त्याला जर ओलीस ठेवलंस तर त्याच्या आधारावर आम्ही तुला मुलं देऊ, मग ती गॅरंटी असेल की आमची मुलं व्यवस्थित राहतील. भैया काणे डोंबिवलीत गेले. डोंबिवलीमध्ये त्यांनी एका कोंडविलकर परिवाराला समजावलं, त्यांच्या मुलाला घेतलं, 5वी-6वीत शिकणाऱ्याला. तो परिवार तयार झाला. आपल्या डोंबिवलीसारख्या शहरातनं आपल्या मुलाला मणिपूरच्या म्यानमारच्या सीमेवरती पाठवायला तयार झाले, केवळ भैया काण्यांच्या सांगण्यावरनं, त्यांच्या शब्दाखातीर. आणि त्याला घेऊन गेले, तिथे ओलीस ठेवलं. कोंडविलकर त्यांचं शिक्षण तिकडच्या शाळेत झालं आणि त्याच्या आधारावर 500हून अधिक मुलं वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये भैया काणे महाराष्ट्रात घेऊन आले आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये, सांगलीमध्ये हजर झाले.
10-12 मुलांना घेऊन आणि अशा चांगल्या मनाच्या श्रेष्ठ हृदयाच्या त्यावेळेच्या लोकांना सांगितलं, ही मी मुलं आणले आहेत, यांचं शिक्षण आपल्याला करायचं आहे. आणि मग भैया काण्यांच्या सांगण्यावरनं वसतिगृह चालू व्हायचं, मुलं शिकायला यायची. आणि म्हणून सांगली वासियांनी भैया काण्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे, त्यांची इथे पालनपोषण झालेलं आहे. आणि असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, काही ठिकाणी कर्नाटकात देखील भैया काणे घेऊन गेले मुलांना. आणि मग नंतर एकांडा शिलेदार होता, संघाचा प्रचारक म्हणून जर हे काम झालं असतं तर संघ असतो सगळं बघायला गेल्यानंतर. पण मग नंतर ज्यावेळेला संघाच्या, महाराष्ट्राच्या संघाच्या लक्षात आलं की अशा पद्धतीने त्यांनी निर्माण केलेले अनेक, म्हणजे मी संस्था चालू केली माय होम इंडिया पूर्वांचलातनं प्रचारक म्हणून परत आल्यावर, की ही जी ईशान्य भारताची मुंबई पुण्यामध्ये मुलं आहेत त्यांच्याशी मैत्री करायची, जिव्हाळा द्यायचा, त्यांना गणपतीला घरी बोलवायचं, दिवाळीला फराळाला बोलवायचं, त्यांचा ख्रिसमस साजरा करायचा. त्यांचा ख्रिसमस साजरा केल्यामुळे आमचं हिंदुत्व कुठेही, हमारा हिंदुत्व घिसता नहीं है, हमारा हिंदुत्व इतना कमज़ोर नहीं है कि हम किसी का त्यौहार अगर मनाते तो हमारा धर्म खतरे में पड़ेगा. On the contrary, I say that if we claim that we are Hindu missionaries, then we must go and work in Christians. Christian missionary कोणात काम करतात? हिंदूंमध्ये करतात ना. मग आम्ही जर स्वतःला हिंदू मिशनरी मानतो तर आम्ही कोणात काम करायला पाहिजे? हिंदूंमध्ये तर करायलाच पाहिजेत. जाती व्यवस्था उन्मूलनापासून विकासापर्यंत सगळी कामं करायला पाहिजेत. महिलांबद्दलचे व्यवहार, पर्यावरणाचं प्रेम, हे सगळं शिकवण्याचं काम करायलाच पाहिजे. त्या व्यतिरिक्त जे गेलेले आहेत, नाईलाजानी गेलेले आहेत, धोकाधडी करून गेलेले आहेत, त्यांनी जर परत यावं असं वाटत असेल तर आधी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी मैत्री करून, त्यांना हवं नको ते बघून त्यांच्या जागृती करण्याचं काम आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीने ख्रिश्चन मुलं आणून भैया काण्यांनी सगळी ती शिकवली आणि ती गेली. ती मुलं ख्रिश्चन होती हां सगळी, भैया काण्यांनी आणलेली. आणि मग मी माय होम इंडियाचं काम करत असताना मला असं एक बोरिवलीच्या एका फ्लॅटवर राहणारी तांखुल नागा 4-5 मुलं दिसली. त्यांच्या खोलीवर आमचा कार्यकर्ता गेला तर तिथे मायकल जॅक्सन, आणखीन 4-5 मुलींचे फोटो, काही गिटार आणि त्याच्यामध्ये एक भारत माता. हा काय प्रॉब्लेम आहे, जीजस क्राइस्ट वगैरे सगळे, भारत माता कुठनं? मग त्याला विचारलं, बाबा हे काय आहे? तर ती मुलं म्हणाली की वी आर RRS, हम लोग RSS के है. हे कुठले RSS वाले? म्हणलं कधी शाखेत गेले नाही, काही नाही, आणि स्वतःला RSS वाले म्हणतायत. मग लक्षात आलं की ते भैया काणेंचे विद्यार्थी आहेत. भैया काणे म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये जव्हार तालुक्यामध्ये एका घरामध्ये राहिले, आजारी पडले, पण त्यांचे हे विद्यार्थी बहुतेक सगळे परत निघून गेले शिकून, स्किल डेव्हलपमेंट वगैरे शिकून. आणि हे काही विद्यार्थी मुंबईत राहिलेले, त्यांना बघितल्यानंतर संघाचे सेवाप्रमुख गिरीशजी कुबेर होते. त्यांच्या लक्षात आलं की भैया काण्यांच्या विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी तिथे जायची गरज आहे. आणि म्हणून इकडनं काही लोकांना पाठवलं. ते मणिपूरमध्ये उखरुल जिल्ह्यात गेले आणि ह्यांच्यातल्या एका मुलाला इसवला घेऊन गेले आणि त्यांनी तिकडच्या सगळ्या लोकांना सम्मिलित करायला सुरुवात केली. तर हे त्या तुसुम नावाच्या गावामध्ये महाराष्ट्रातनं गेलेले संघाचे काही अधिकारी फिरत होते. ओझा शंकर मेडिकल स्टोर्स, ओझा शंकर प्रोविजन स्टोर्स, ओझा शंकर लॉन्ड्री. त्यांनी विचारलं, ये ओझा शंकर क्या है? तर तांखुल भाषेमध्ये ओझा म्हणजे गुरु आणि शंकर म्हणजे शंकर काणे, काण्यांच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेली सगळी घरं. आणि मग हे सगळे थबकले एका ठिकाणी, ओझा शंकर चौक. आणि मग त्या 50 लोकांचं संमेलन घेऊन आमच्यासारख्या लोकांनी आधीच समजावून सांगितलं होतं, जास्त ख्रिश्चन बोलू नका, प्रॉब्लेम आहे. RSS वगैरे जास्त बोलू नका, कारण त्या RSSबद्दल गलतफहमी आहे ना त्यांची. तुम्ही नुसतं काण्यांच्याबद्दल वगैरे बोला. तर ते काणे विद्यार्थी संमेलन तिथे जमलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं गेलेले आमचे लोक बोलायला लागले की आपला देश एक आहे, आपल्याला एज्युकेशन चांगलं असलं पाहिजे, आपण आलो महाराष्ट्रात शिकलो, परत आलो, आता पुढची मुलं आले, असं काहीतरी बोलत होते. सगळ्यांच्या मनामध्ये अस्वस्थता. एक उभा राहिला आणि म्हणाला, व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट? वाय डोंट यू टॉक अबाउट RSS? Why don't you say that we are all RSS people? Why don't you say that we should start RSS here? असे ते सगळे बोलायला लागले. आणि ह्यांना आम्ही पढवून सांगितलं होतं जास्त RSS करू नका, आणि ते सगळे ख्रिश्चन लोक RSS म्हणायला लागले. तिथे आम्हाला शाळा पाहिजे इथे. आणि मग तिथे
ओझा शंकर विद्यालय चालू करण्यात आलं. आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की ही जी शाळा, ज्या शाळेमध्ये आपण एकतर व्याख्यानमालेला आलेले आहोत, नाहीतर संचालक आहोत, नाहीतर शिक्षक आहोत, नाहीतर विद्यार्थ्यांचे पालक आहोत, आपल्या शाळेमधनं त्या ओझा शंकर विद्यालयाच्या एका शिक्षकाचा पगार आपण नियमितपणे गेली काही वर्ष देतो. हे ईशान्य भारताबद्दल असलेलं प्रेम आहे. विद्यार्थी परिषदेनी स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग म्हणून यात्रा चालू केली आणि लोक जायला लागले. दर वर्षातनं एक ग्रुप यायचा, इकडच्या परिवारांमध्ये राहायचा, प्रकल्प बघायचा, मोठ्या मोठ्या लोकांना बघायचा, भेटायचा. आणि ज्या मेघालयामध्ये नाव स्टॉप ट्रीटिंग अस लाईक अन इंडियन कॉलनी, वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ॲक्सिडेंट, नागालँड फॉर ख्राईस्ट, नागालँड सेपरेट नेशन वगैरे आंदोलनं चालायची. तिथे विद्यार्थी परिषदेचे हे ग्रुप ज्यावेळेला 1 महिना फिरून परत यायचे, ते कोहिमाच्या बस स्टँडवर उतरल्यावर भारत माता की जयच्या घोषणा द्यायचे. त्यांना साक्षात्कार व्हायचा, देश किती मोठा आहे. विद्यार्थी परिषदेने हे काम केलं. अनेक विद्यार्थी शिकायला आणले आणि मुलांसारखे ठेवले त्यांना. पद्मनाभ आचार्य नागालँडचे गव्हर्नर राहिले अनेक वर्ष, आता ते रिटायर झाले, घरी राहतात, त्यांचं वय आता जवळजवळ 90 आहे. विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. ते अरुणाचल प्रदेशात गेले. ज्यावेळेला चीनचा हल्ला होऊन गेला, त्यांना चिंता वाटली की बाबा त्या अरुणाचल प्रदेशला सांभाळलं पाहिजे. अरुणाचल प्रदेशात जाऊन त्यांनी ठरवलं की तिकडची गुणवान मुलं शाळेत शिकणारी आपण मुंबईत आणू, परिवारांमध्ये त्यांना ठेवू. हॉस्टेल नाही, परिवारांमध्ये. तुम्हाला 2 मुलं आहेत, 3रा मुलगा अरुणाचल प्रदेशचा, तुमच्याबरोबर तुमच्या मुलासारखा वाढवायचा. तुम्हाला मूलबाळ नाही म्हणून त्याला संगोपन नाही करायचं. तुम्हाला 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, तर तुमचा 3रा 4था मुलगा म्हणून त्याला आपल्या मुलांबरोबर पाळायचं, पोसायचं, त्याला शिकवायचं. 5-10 वर्ष आपल्या घरी ठेवायचं आणि मग शिकून सवरून तयार झाला की त्याला परत अरुणाचल प्रदेशात पाठवायचं. म्हणजे तिथे गेल्यावरती तो स्वतःच्या जीवनयापनासाठी काहीतरी करेलच, पण तिथे खमका उभा राहील, भारताच्या बाजूने उभा राहील, चायनाच्या समोर छाती उभी करून उभा राहील, कारण त्याच्यामध्ये देशभक्ती, राष्ट्रवादाचं बीज असेल. आणि ही योजना चालू केल्यानंतर अनेक परिवारांनी अरुणाचल प्रदेशच्या मुलांना आपल्या घरामध्ये ठेवलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना अभिमानाने मी सांगू इच्छितो, आपल्या लाडक्या बाबूजींनी, स्वर्गवासी बाबूजींनी, सुधीर फडक्यांनी अरुणाचल प्रदेशच्या एका मुलाला 14 वर्ष आपल्या घरी ठेवलं होतं. लहान एवढासा मुलगा आला होता त्यांच्याकडे. ग्रेट म्युझिक डायरेक्टर, लिजेंडरी म्युझिक डायरेक्टर, फिल्म प्रोड्युसर, गायक, पण सावरकर भक्त. सावरकरांवरची सुंदर चित्रपटही त्यांनी बनवला. त्यांनी अरुणाचल प्रदेशचा एक मुलगा आपल्या घरी वाढवला. त्याचं नाव लेकी फुन्सो. त्याला नाव दिलं दीपक फडके. आपली लोक कलाकार असतात ना, ते लेकी फुन्सोच म्हणा की काय बिघडतं, नाही तो दीपक. आणि मग तो लेकी फुन्सो नाही, दीपक फडके. तर बिचारा त्याला काय, तो दीपक फडके म्हणून राहिला. आणि ग्रॅज्युएशन वगैरे सगळं झाल्यानंतर गेला तिकडे, डायरेक्टर ऑफ कोऑपरेटिव्ह झाला अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये. तिकडे काम करतोय देशासाठी. मी भेटायला गेलो होतो 7-8 वर्षांपूर्वी. तावांगमध्ये त्याची ड्युटी होती. मी त्याला फोन केलं. मी म्हटलं की मैं मुंबई से आया हूँ. अरुणाचलचे लोक हिंदी चांगलं बोलतात. म्हटलं मैं मुंबई से आया हूँ और मुझे आपको मिलना है. आप सुधीर फडके जी के घर में रहे, मैंने सुना था, मुझे आपसे मिलना है. मैं गोरी चेन नाम के होटल में ठहरा हूँ, आप बताइए, मैं आपके पास आ जाता हूँ. तो समोरनं लेकी फुन्सो म्हणतात की सुनीलजी तुम्ही माझ्याशी मराठीत बोला आणि तुम्ही मला भेटायला येऊ नका, मी तुम्हाला भेटायला येतो. आणि तुम्ही जे गोरी चेन म्हणताय त्या हॉटेलचं नाव गोरी चेन नाही आहे, गौरीचंद्र आहे. मी म्हटलं हो रे बाबा, सगळं ठीक आहे, ये तू. ते आले संध्याकाळी आणि मला म्हणाले की सुनीलजी मी आत्ताच आलो 4 दिवसांपूर्वी, मी मुंबईत होतो. म्हटलं मुंबईत तुम्ही काय करत होता? त्यांनी सांगितलं की दादाचे अमेरिकेत शो होते, तो महिनाभर बाहेर होता, आई घरी एकटी होती, आई आजारी होती, म्हणून मी 1 महिना सुट्टी टाकली आणि आईबरोबर 1 महिना जाऊन राहिलो, आईची सेवा केली. आणि मग ज्यावेळेला दादा परत आला त्यावेळेला मी परत आलो. मी 7 दिवसापूर्वीच परत आलो आहे.
आई म्हणजे ललिता फडके, सुधीर फडकेंची पत्नी. दादा म्हणजे श्रीधर फडके, जो विदेशामध्ये शो करण्यासाठी गेला होता. असा ईशान्य भारताचा लेकी फुन्सो नावाचा एक पुत्र सुधीर फडक्यांच्या घरामध्ये आयुष्यभर राहतो आणि तिथे गेल्यानंतर विसरत नाही त्या आईला आजारी असताना तिला सेवा करण्यासाठी महिनाभर सुट्टी टाकून जाऊन राहतो. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, हा देशाची भावना आहे, ही आत्मीयता आहे. आणि अशा प्रकारचे अनेक प्रयोग या देशामध्ये ईशान्य भारताला जोडण्यासाठी झालेले आहेत. वनवासी कल्याण आश्रमांनी केलेले आहेत, विद्याभारतींनी केलेले आहेत, तिकडे केलेले आहेत, तिकडच्यासाठी इकडे केलेले आहेत, तिकडे जाऊन बलिदान देण्याचं काम केलेलं आहे. पुण्यामध्ये प्रमोद नारायण दीक्षित प्रचारक निघाले, आसाममध्ये बरपेटामध्ये काम करत होते. रक्तदान करणं हा त्यांचा पॅशन होता, रक्तदान करायला प्रेरणा देणं, अपार्ट फ्रॉम शाखा चालवणं वगैरे. त्यांनी त्या ठिकाणी 35 वेळा रक्तदान केलं होतं आसाममध्ये प्रचारक असताना. बरपेटा जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रचारक म्हणून असताना कार्यालयामध्ये कोणीतरी बोलवायला आलं, भेटायला कोणीतरी आलं, संघाबद्दल आत आले, त्यांच्या छातीवर पाठीमागनं गोळ्या घातल्या त्यांच्यावरती. 35 वेळा स्वतःचं रक्त आसामसाठी देणाऱ्यांनी उरलेलं सगळं रक्त एका दिवसात आतंकवाद्याच्या गोळीसमोर देऊन टाकलं. देशासाठी बलिदान पुण्यामधनं जाऊन प्रमोद दीक्षितनी दिलं, केरळमधनं जाऊन मुरलीधरनजींनी दिलं, उत्तर प्रदेशातनं जाऊन ओमप्रकाशजींनी दिलं. तिकडे राहणाऱ्या, तिकडे जन्म घेतलेल्या तिकडच्या समाजाच्या शुक्लेश्वर मेधींना दहशतवाद्यांनी गोळी घातली. मणिपूरमध्ये मधुमंगल शर्मांना गोळी घातली, कारण ते राष्ट्रवादाचं काम करत होते, भारतासाठी तिकडे काम करत होते, भारतीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी काम करत होते. अशा प्रकारे अनेक विविध संस्था, प्रचारक, पूर्णवेळ कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या प्रयोगांनी त्या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम, एक श्रेष्ठतम काम स्वयंसेवकांनी करून दाखवलं. पण ज्यावेळेला सरकार येतं त्यावेळेला आपण किती गतीने एखादी गोष्ट करू शकतो याचं सगळ्यात मोठं आदर्श काही असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 7.5 वर्ष विथ रेफरन्स टू ईशान्य भारत. तिकडे रस्ते नाहीत म्हणून आम्ही ओरडत होतो. आज जाऊन तुम्ही बघा काय हायवेज निर्माण झाले. चित्र बदललंय, ईशान्य भारताचं पूर्णपणे बदललंय, आमूलाग्र बदललंय. मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी रेल्वे मॅपवर फक्त 2 राज्य होती, आसाम आणि त्रिपुरा. आणि नागालँडला डिमापूर शहराला भोज्याला शिवून जावं असं बाहेरनं टच करून रेल्वे जात होती. आज ईशान्य भारताची सगळी राज्य रेल्वेच्या मॅपवरती नरेंद्र मोदीजींनी आणलेली आहेत 7 वर्षामध्ये. ईशान्य भारतामध्ये हायवेज, मोदीजी सांगतात मी ईशान्य भारताला हिरा दिलाय, हिरा, HIRA. H फॉर हायवेज, I फॉर आयवेज, R फॉर रेल्वेज आणि A फॉर एअरवेज. छोटे छोटे हेलिपॅड्स निर्माण करून उडे देश का आम नागरिक उडान योजना. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीपासून म्हणायचे हवाई चप्पल पहनने वाला व्यक्ती हवाई जहाज में बैठे ये मेरा स्वप्न है. आणि आज तुम्ही बघू शकता इतक्या सगळ्या एअरलाइन्सनी तुम्ही प्रवास करताना तुम्ही एकदा शांतपणे असे उभं राहून फक्त एक टक लावून बघा कसे लोक जात आहेत आणि तुम्हाला खरोखर हवाई चप्पल घालून जाणारे लोक विमान प्रवास करताना दिसतील. यू कुडंट इमॅजिन असं काही या देशात होऊ शकतं. स्वतंत्रता प्राप्तीनंतर 70 वर्षात जितकी विमानतळं नाही बनली त्याच्या कितीतरी पटींनी विमानतळं बनलेत, वेगाने विमानतळं बनलेत या देशामध्ये, ईशान्य भारतात बनलेत. ईशान्य भारत लँड लॉक रिजन झाला. बांगलादेशाबरोबर सीमा फैसला होत नव्हता. नरेंद्र मोदीजींनी पहिल्या बांगलादेश प्रवासामध्ये बॉर्डर फायनल करून टाकली. त्यांनी सांगितलं की ही सीमा, ही गावं भारतात, ही गावं बांगलादेशात. आणि हे करत असताना बांगलादेश सरकारशी त्यांनी बोलणं केलं की बांगलादेशाच्या माध्यमातून भारताचं ईशान्य भारताशी कम्युनिकेशन होईल, नद्यांच्या मार्गातनं होईल, हायवेज बनतील, रेल्वेज बनतील, आयवेज बनतील. त्रिपुरामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, आता टॉवर्स आणि ऑप्टिकल फायबर बांगलादेशातनं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्रिपुरामधली नेटवर्कची समस्या संपलेली आहे, कारण बांगलादेशातनं आलेल्या टॉवर्समुळे नेटवर्कचं स्पीड तिथे वाढलेलं आहे. आयवेज ईशान्य भारताच्या बाजूला, त्रिपुराच्या बाजूला तिथे चितगांग बंदर आहे बांगलादेशामध्ये, केवळ 67 किलोमीटरवरती आहे.
नरेंद्र मोदीजी म्हणत होते की या देशात रेल्वे कशासाठी बनायची. बिहारचा रेल्वे मिनिस्टर, केंद्रात रेल्वे लालू प्रसादजी रेल्वे मंत्री व्हायचे तर बिहारला रेल्वे मंत्री मिळायचा. ममता रेल्वे मंत्री झाली तर बंगालला रेल्वे मंत्री मिळाला. भारताला रेल्वे मंत्री कधीच मिळायचा नाही. ज्या राज्यातनं तो आलाय त्या राज्यामध्ये इकडनं तिथे तिकडनं तिथे रेल्वे गेली पाहिजे. नरेंद्र मोदी म्हणायचे की तुम्ही असा का विचार करत नाही की आपण टुरिझमची एक अशी रेल्वे बनवूया की वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना जोडणारी एक रेल्वे यात्रा रेल्वे अरेंज करेल. आता श्रीराम रेल्वे चालू झाली ना, प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या ठिकाणी गेले तिकडे सगळीकडे तुम्हाला घेऊन जाऊन उत्तम रेल्वे प्रवास करून आणणारी, देव्यांचं दर्शन करवणाऱ्या रेल्वेची योजना नरेंद्र मोदींनी केली. त्याचप्रमाणे मुंबईच्या बंदरापासनं, कच्छच्या बंदरापासनं, दीव दमणच्या बंदरांपासनं, जर आपल्या पूर्व किनाराच्या विशाखापट्टणम वगैरे या सगळ्या बंदरांपर्यंत जर सागरी मार्गाने जायचं असेल तर एक एक महिना वेळ लागायचा. मोदी म्हणाले कशासाठी एक एक महिना वेळ. अशी रेल्वे लाईन आपण का नाही प्लॅन करायची, योजना करायची की कच्छवरनं रेल्वे चालू होईल आणि विशाखापट्टणममध्ये जाईल. म्हणजे जो संपूर्ण एक महिन्याचा प्रवास आहे त्या जहाजाचा तो वाचेल की तिथपर्यंत माल तिथे येईल, तिकडनं मग मालगाडीवर चढवला जाईल आणि मालगाडी थेट जाऊन विशाखापट्टणममध्ये पोहोचेल, तिकडे ऑफलोड होईल, तिकडे जहाजावर बसून पुढचा, म्हणजे त्या जहाजाचा एक महिन्याचा प्रवास कमी झाला पाहिजे. व्हिजन देशामध्ये नव्हती, मोदीजींनी दिली नाही, काम चालू केलं, काम पूर्ण झालं, काम व्हायला सुरुवात झालेली आहे. त्रिपुराच्या सीमेवरनं 67 किलोमीटरवरती असलेल्या चितगांग रेल्वे, या चितगांग बंदरापर्यंत नितीन गडकरींनी टकाटक हायवे बनवून तयार झाला आहे. त्रिपुरामध्ये एकच रेल्वे मार्ग होता, ब्रॉडगेज नव्हती. 40 वर्ष कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस भजन गात होते, ब्रॉडगेज आसबे, ब्रॉडगेज आसबे, आम्हाके वोट दिन, आम्ही ब्रॉडगेज निये आसबो. किच्चू करले ना, कुछ किया नाही. नरेंद्र मोदींनी सांगितलं मी 2 वर्षामध्ये ब्रॉडगेज आगरतळ्यापर्यंत आणीन. 2 वर्षाला 2 महिने कमी होते, ब्रॉडगेज पोचला. ट्रेन चालू झाली, राजधानी चालू झाली, तिकडनं सबरूमपर्यंत रेल्वे गेली. आज चितगांग पोर्टपर्यंत जाणारी रेल्वे ही नरेंद्र मोदीजींनी निर्माण ऑलरेडी केलेली आहे. आगरतळ्यावरनं कलकत्त्याला ट्रेननी यायचं असेल तर 36 तास वेळ लागायचा, कारण त्या आसाममध्ये प्रवास करून संपूर्ण वळसा घालून पश्चिम बंगालमधनं कलकत्ता. अखौरा सीमा 22 किलोमीटर रेल्वेपट्टी बांगलादेशपर्यंत निर्माण करून कलकत्त्याला आगरतळ्यावरनं थेट जर 6 तासात सुपरफास्ट ट्रेन पोचू शकते. रेल्वेचं काम पूर्ण झालं आहे, पुढच्या वर्षी रेल्वे चालू होईल. आणि बांगलादेशाशी संबंध सुधारून, उत्तम करून, बांगलादेशामध्ये भारताला समर्थन करणारं सरकार येईल याची कूटनीतिक तयारी करून, शेख हसीनाचं सरकार पुन्हा तिथे येण्यासाठी सर्व प्रकारची मदत करून, बांगलादेशाच्या माध्यमातून कम्युनिकेशन नरेंद्र मोदीजींनी नॉर्थ ईस्टची समस्या दूर केली. खूप गोष्टी केल्यात. मी पाहिलं, आधीच सांगितलं ना, मी घड्याळ बघत नाही. आता 6:30 वाजता तरी मला बंद करायला पाहिजे, नाहीतर तसं झालं तर मी 9 वाजेपर्यंत बोलू. नाहीतरी विमान जर जाणारच आहे तर मग तुम्हाला कशाला सोडू मी. आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजींनी ईशान्य भारताचं चित्र बदललंय. ब्रह्मपुत्रा नदीवरती एक पूल, बोगीविल ब्रिज, वर्षानुवर्ष खितपत पडलेला होता. नेटवर जाऊन बघा ना, तो पूल तयार झाला, किती तास लोकांचे प्रवास वाचायला लागले. ईशान्य भारताच्या मालाला वैश्विक बाजारपेठ मिळाली. क्वीन पायनॅपल आमच्या त्रिपुराचा हा स्पाइस जेटची कॅरियर जाते आणि दुबईमध्ये जाऊन पोचतो. समृद्धी आली, बांबूच्या सगळ्या व्यवसायाला समृद्धी आली. बांबूच्या वरती असलेला कायदा नरेंद्र मोदींनी बनवला. ठाऊक आहे तुम्हाला, इंग्रजांच्या वेळेला कायदा होता, बांबूला झाडाचा दर्जा दिलेला होता. त्याच्यामुळे वन विभाग तुम्हाला बांबू तोडू देत नव्हता, तोडलेल्या बांबूचं ट्रान्सपोर्टेशन होऊ देत नव्हता. कारण तुम्ही बांबू तोडलात म्हणजे तुम्ही वृक्ष कटाई केली आणि मग कटाई करायला द्यायचे, पैसे कमवायचे, आणखीन पुढे पाठवून द्यायचं.
नरेंद्र मोदीजींनी एक कायदा बदलला आणि त्या बांबूला वृक्षापासनं त्यांनी गवताचा दर्जा दिला आणि गवताचा दर्जा दिल्यावर विषयच संपला. गवत तोडायला कुठला कायदा लागत नाही, परवानगी लागत नाही, गवताच्या वस्तू बनवायला कुठली परवानगी लागत नाही आणि गवताचं ट्रान्सपोर्ट करायला काही परवानगी लागत नाही. किती गोष्टी मोदीजींनी केल्यात आपल्याला ठाऊकच नाही आहे. खरं सांगायचं तर आम्ही कमी पडतो पक्षाचे कार्यकर्ते सगळं पोचवण्यामध्ये. पण ईशान्य भारतामध्ये ज्या विशेष गोष्टी केलेल्या आहेत, आता तुम्ही बघा भाऊ, ईशान्य भारतामधनं दहशतवादाच्या घटना किती ऐकायला यायच्या. 7 वर्षामध्ये 7 घटना नाही घडलेल्या. 7 वर्षात 7 घटना नाही घडलेल्या. ईशान्य भारताच्या लोकांचे अपमान झाल्याच्या किती घटना दिल्ली, मुंबई, बंगलोरमध्ये न्यूजमध्ये कायम असायच्या. 7.5 वर्षामध्ये एकही घटना न्यूजमध्ये आलेली नाही. घटना घडत असतील, नाही असं नाही, पण त्याच्यावरती लगेच कारवाई होते. आणि ज्यावेळेला कायदा कडक बनतो त्यावेळेला आपोआप घटना करणाऱ्यांचं प्रमाण, अवेअरनेस, जागृती निर्माण झाली. नरेंद्र मोदीजींनी रोस्टर ड्युटी लावून सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की 15 दिवसातनं एक प्रवास तुमचा ईशान्य भारताचा झालाच पाहिजे. आणि त्याचा परिणाम काय झाला? 60 मंत्री आहेत केंद्रामध्ये, 15 दिवसातनं एक मंत्री, प्रत्येक मंत्री एक प्रवास ईशान्य भारताचा करतो, महिन्यातनं 2 प्रवास करतो. म्हणजे ईशान्य भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये दर आठवड्याला एक केंद्रीय मंत्री येत असतो. मी तिकडे त्रिपुराचं काम करत असताना जगत प्रकाश नड्डाजी, जे आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते हेल्थ मिनिस्टर होते. ते आले त्रिपुरामध्ये. त्यावेळेला भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिला स्वास्थ्य मंत्री त्रिपुरात पोचला होता. दिस वॉज ॲपॅथी, ही उपेक्षा वर्षानुवर्ष काँग्रेसनी केली होती. आणि प्रत्येक वेळेला मंत्री येतो तो काही ना काहीतरी घेऊन येतो. गेल्या वेळेला जे दिलेलं आहे त्याचं तुम्ही वापर केला की नाही त्याचं मॉनिटरिंग करतो. आणि पैसे जमिनीवर उतरायला सुरुवात होतात, योजना जमिनीवर उतरायला सुरुवात होतात. 500 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट आगरतळ्यामध्ये त्रिपुराचे लोक कल्पना नव्हते करू शकत की असं काही होऊ शकेल. जनजातीय पॉप्युलेशन आहे. नरेंद्र मोदीजींनी 15 नोव्हेंबर ना बिरसा मुंडाचा जन्म बलिदान दिवस, 25 नोव्हेंबर बिरसा मुंडा बलिदान दिवसला 15 नोव्हेंबर बिरसा मुंडाची जयंती, त्याला त्यांनी आदिवासी गौरव दिवस, जनजातीय गौरव दिवस म्हणून या देशातल्या सगळ्या जनजातींना एक खूप मोठं प्रेरणा देण्याचं काम, उत्साहवर्धन करण्याचं काम केलं. ईशान्य भारतातल्या अनसीन, अनहर्ड अशा अनेक प्रकारच्या स्वतंत्रता सेनानी, त्यांची नावं तुम्ही ऐकलेली नव्हती. आझादी का अमृत महोत्सव या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला असे सगळे फ्रीडम फायटर्स, मक्कियांग नंगबाचं नाव ऐकायला मिळेल, हेपाऊ जादोनांगचं नाव ऐकायला मिळेल, कनकलता बरुवाचं नाव ऐकायला मिळेल, थोगन संगमाचं नाव ऐकायला मिळेल, रानीमा गायडिनल्यूचं तर आपण पूर्वीही ऐकलेलं असेल. वीर टिकेंद्रजीत काय आपल्याला कळेल. काय त्यांनी दिलेली बलिदानं नव्हती. अरे त्यांनी तर 1857च्या आधी बलिदानं द्यायला सुरुवात केली. या देशाचा खरा स्वातंत्र्य लढा, या देशातल्या ज्यांना तुम्ही आदिवासी म्हणता, ज्यांना आम्ही वनवासी म्हणतो, तुम्ही काही म्हणा, माणसं तीच आहेत, त्यांनी वास्तविक लढा दिलेला आहे. परवा मी आंध्र प्रदेशात डोंबारी समाजाच्या लोकांबरोबर मी कार्यक्रम करत होतो आणि ते वेगवेगळ्या हे करून दाखवत होते, चित्तथरारक कृती करून दाखवत होते. त्यांनी असं सांगितलं की आमचे पूर्वज इंग्रजांशी लढायचे आणि छापामार पद्धतीने लढायचे आणि त्याच्यामुळे हे स्किल आम्ही जंगलामध्ये शिकलो की आम्हाला लढायचं आहे तर आम्हाला तारेवरची कसरत करून कुठेतरी जाऊन हल्ला करायचा आहे. आणि म्हणून ते कसरत जी आहे ते आज त्यांच्यावर ही दुर्दशा आलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना रस्त्यावरती खेळ करून आपले पोट भरण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. इंग्रजांनी त्यांना जन्मजात क्रिमिनल म्हटलं, बॉर्न क्रिमिनल्स म्हटलं.
महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल तर ते जन्मजात क्रिमिनलचा कायदा त्यांनी काढून टाकला आणि ती माणसं आहेत त्या माणसांना माणसासारखं वागवण्यासाठी अधिकार देण्याचं काम आंबेडकरांनी केलं. आणि आज अशा या सगळ्या समाजाला सन्मान मिळण्याचं काम भगवान बिरसा मुंडाच्या नावाने नुसतं त्यांनी केलेलं नाही. त्या पार्लमेंट हाऊसमध्ये बिरसा मुंडाच्या प्रतिमेला, नीट ऐका, बिरसा मुंडाच्या पार्लमेंटमधल्या प्रतिमेला पहिल्यांदा माल्यार्पण करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. टाळ्यानंतर किती मोठं ह्युमिलिएशन आहे ते. म्हणजे बिरसा मुंडाच्या प्रतिमेला एका आदिवासी म्हणून जे कम्युनिस्ट इकडे बोंबा मारतात, एक नंबरचे चोर, देशद्रोही, त्यांना कधी असं वाटलं नाही की त्या पुतळ्याला आपण हार घालावा? नाही वाटलं, कारण बिरसा मुंडांनी इंग्रजांबरोबर युद्ध करताना सायमल्टेनियसली ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याशी देखील युद्ध केलं, कारण त्यांना माहिती होतं ही इंग्रजांची चौथी सेना आहे. आणि त्याच्यामुळे आज ईशान्य भारत अनेक कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मी सुरुवातीला सांगायचो व्हायला सुरुवात झालेली, आता मी सांगतो चालू झालेली आहेत. 7.5 वर्ष झालेत, आता चालू झालेली आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो अजून 10 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की ईशान्य भारताची मुलं इकडे नोकरी धंदा शोधायला यायच्या ऐवजी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र वगैरे अशा ठिकाणून लोकांना नाईलाजानी तिकडे नोकऱ्या शोधण्यासाठी जावं लागेल. जर इकडे घरकोंबडे मुख्यमंत्री आणि तिकडे दहशतवादाला आशीर्वाद देणारी मुख्यमंत्री जर राहणार असेल वर्षानुवर्ष. डेव्हलपमेंट 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 एकच सूत्र डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये भाषण करून सांगितलं की ही जी 8 राज्य आहेत ज्यांना 7 सिस्टर्स म्हटलं जायचं, नरेंद्र मोदीजींनी त्यांना काय सांगितलं? या अष्टलक्ष्मी आहेत, अष्टलक्ष्मी आहेत. एकेकाळी ज्या लुक ईस्ट पॉलिसीला दिलं होतं मनमोहन सरकारनी, नंतर 10 वर्ष मनमोहन सरकार, अटलजींनी लुक ईस्ट पॉलिसी दिली, 10 वर्ष मनमोहन सरकार असं ईस्टकडे बघत बसलं. त्यांना विचारलं काय पाहताय? लुक ईस्ट. कोण म्हणालं? अटलजी बोले थे लुक ईस्ट, हम देख रहे हैं. झालं काही नाही, वाढलं काही नाही. जो हायवे चालू केला होता तोही बंद पडला. तो पूर्ण झाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. आणि नरेंद्र मोदीजींनी त्या पॉलिसीचं नाव बदलून ॲक्ट ईस्ट पॉलिसी केलं, लुक ईस्टचं. आणि तरी देखील वेगाने काम होत नाही म्हटल्यावर त्यांनी त्याचं नाव ॲक्शन ईस्ट पॉलिसी केलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर नागालँड सारख्या राज्यामध्ये 2 रात्री सतत निवास केलेला एकच पंतप्रधान होता, ते अटल बिहारी वाजपेयीजी होते. बाकी सकाळी येऊन संध्याकाळी जायचे, सगळीकडे गेले असं देखील नाही. नरेंद्र मोदीजी आत्तापर्यंत कमीत कमी 40 रात्री ईशान्य भारतात त्यांनी रात्री मुक्काम केलेला आहे. 40 रात्री निवास केला आहे ईशान्य भारतामध्ये. आधी कोणी पंतप्रधान जातच नव्हता, त्यांना काही पडलेलीच नव्हती. हे जातात, नवीन नवीन योजना देतात, त्याचं मॉनिटरिंग करतात, त्याच्या बैठकी घेतात. गृह मंत्रालयाने तिकडच्या सगळ्या दहशतवादी संघटना बंद करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं काम केलं, म्हणून दहशतवाद संपला. ड्रग ॲडिक्शनवरती तिकडे कंट्रोल येतोय. आणि या सगळ्यामुळे आज ईशान्य भारत बदलतो आहे. आणि ईशान्य भारत एक ज्याला आपण म्हणत होतो की भारत संपतो कुठे, तर ईशान्य भारताकडे. नरेंद्र मोदीजींच्या परिश्रमामुळे, संघाच्या स्वयंसेवकांनी वर्षानुवर्ष केलेल्या त्यागाच्या यज्ञामुळे लवकरच एक दिवस असा येईल ज्यावेळेला आपण म्हणू भारत सुरू कुठे होतोय? ईशान्य भारताकडे. आज म्हणत होतो आम्ही भारत संपतो कुठे? नॉर्थ ईस्टकडे. आता आम्ही म्हणू भारत सुरू कुठनं होतोय? नॉर्थ ईस्ट पासून. दॅट इज द चेंज. आणि हा परिवर्तन आणण्याचं काम प्रामाणिकपणे ज्याच्या मनामध्ये देशासाठी काम करायचं आहे, ज्याला आपल्या परिवारासाठी काम करायचं नाही, तो कठोर आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कठोर आहे. मैं न खाऊंगा न खाने दूंगा. वर्षातनं 2 नवरात्री उपास करणारा, 9 दिवस पाण्यावर राहणारा पंतप्रधान ज्यावेळेला त्या नवरात्रामध्ये अमेरिकेचा प्रवास होतो, व्हाईट हाऊसमध्ये डिनरचं इन्व्हिटेशन असतं, बरॅक हुसेन ओबामा वाट बघत असतात, मोदीजी येतात, अनेक प्रकारची व्यंजनं समोर ठेवलेली असतात,
मोदीजी म्हणतात मी यातलं काही घेऊ शकणार नाही. ओबामा म्हणतो का नाही घेऊ शकणार? त्यांनी सांगितलं मेरा तो दुर्गा मैया का व्रत है. आता जर मेहमान जर काही खाणार नाही तर यजमान खात बसेल काय? तेही पाणी पित बसले, हेही पाणी पित, तेही पाणी पित बसले. दुर्गा मैया का उपवास. आणि नंतर मोदीजी त्यांना भगवद्गीता भेट देऊन बाहेर पडले. बाहेर पडल्यावर बराक हुसेन ओबामा म्हणाले असतील की खरं म्हणतात भारताचे लोक, हा माणूस स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. आम्हाला अभिमान आहे अशा पंतप्रधानाबद्दल, ज्यांनी अयम निजहा परोवेती धारणाम लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकमचा जो आमचा नारा होता तो प्रत्यक्षात आणून दाखवला. आणि ज्यावेळेला सगळं जग कोरोनाने ग्रसित झालं आणि सगळ्यात पहिल्यांदा हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉलची आवश्यकता होती, अनेक देशांकडे नव्हतं, भारताकडे होतं. भारताने या सगळ्या देशांना आपल्या देशाची जी आवश्यकता आहे ती पूर्ण करून असलेली सगळी औषधं या देशांना दिली. काही पैसेवाले देश होते त्यांना त्याच किमतीत दिली, जास्त किमतीत नाही दिली. फक्त त्यांनी काही औषधांवर जी आमच्यावर सँक्शन्स घातली होती ती आधी काढायला सांगितली आणि मग ती औषधं दिली. काही देशांना जे थोडे गरीब होते त्यांना कन्सेशनल रेटमध्ये दिली, काही देशांना अर्ध्या किमतीत दिली आणि असे काही देश होते जे खूप गरीब होते त्या देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारताने फुकटमध्ये औषधं दिली. हे वसुधैव कुटुंबकम आहे. वॅक्सिनच्या बाबतीतही तेच आहे. आज काय अवस्था झाली युरोपाची आणि अमेरिकेची. आज किती सुरक्षित आहे भारत या सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये. 125 कोटी लोकांना वॅक्सिनेशन झाले, 125 कोटी. पंतप्रधान ज्या वेळेला फोकस्ड आहेत त्यांच्यासमोर दुसरं काही नाही, फक्त माझा देश, माझ्या देशाची जनता. आणि मग ती जनता त्यांच्याशी पूर्णपणे जोडली गेलेली आहे. ते भाजपला मत देतील, देणार नाहीत, पण ते मोदींशी जोडले गेलेले आहेत. मोदी सांगतात म्हणजे देशाच्या हिताचं आहे, ते ऐकलं पाहिजे, ही भावना आज देशवासियांच्या मनात निर्माण झालीत. म्हणून मोदीजींनी ज्यावेळेला थाळ्या वाजवायला सांगितल्या, तमिळनाडू, पश्चिम बंगाल सगळे लोक रस्त्यावर उतरले आणि थाळ्या आणि टाळ्या वाजवत होते. वोटिंगमध्ये तसं दिसलं नाही. तमिळनाडूमध्ये तर आम्हाला खूप कमी मतं मिळाली, पण तमिळनाडूमध्ये लोक रात्री दिवे पण त्यांनी प्रज्वलित केले. मोदींनी सांगितलं त्यांनी केले, देश म्हणून केले. देशभक्तीच्या भावनेवरती जी एक राख निर्माण झाली होती त्याच्यावरती फुंकर मारून देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या नरेंद्र मोदीजींनी आज ईशान्य भारतामध्ये आमूलाग्र परिवर्तन करायला सुरुवात नाही केलेली, सुरुवात करूनही बरेच दिवस झाले आहेत, पूर्णत्वाकडे चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे माझा शेवटचा प्रश्न सांगली वासियांसाठी जे माझ्यासमोर बसलेले आहेत, पंतप्रधान चांगलं काम करतायत, ते करत राहतील. माझा प्रश्न असा आहे की आपण आपला देश म्हणून काय काम करणार. इतक्या महापुरुषांनी इथे राष्ट्रीय शाळेचं निर्माण केलं, कारण त्यांना असं लक्षात आलं की लोकमान्य टिळकांनी सांगितलं की अशा शाळा निर्माण झाल्या पाहिजे या शाळेमधनं देशभक्तीची धडे दिले पाहिजेत. त्यांनी ती शाळा निर्माण केली म्हणून ही शाळा आहे आणि या शाळेमुळे आपण सगळे इथे आहोत. अशा महापुरुषांनी संस्कृतचा प्रचार केला, असे शिक्षक या देशाला मिळाले. आपण काय करणार, आपण काय आहोत, हा प्रश्न आज आपण विचारला पाहिजे. मुंबईमध्ये रेल्वे ट्रेन एकाच दिशेने 2 ट्रॅकवर धावत असते. एक फास्ट ट्रेन असते, एक स्लो ट्रेन असते. फास्ट ट्रेनच्या खिडकीत बसलेले लोक स्लो ट्रेनच्या खिडकीत बसलेल्या लोकांना वाकुल्या दाखवतात, बघा आम्ही कसे वेगाने चाललोत. स्लो ट्रेनच्या खिडकीत बसलेले लोक हिरमुसलेले असतात. थोड्या वेळाने फास्ट ट्रेनला लाल सिग्नल लागतो, ती गाडी उभी राहते, आणि स्लो ट्रेनला हिरवा असतो, ती वेगाने पुढे जाते. आता हे खिडकीत बसलेले स्लो ट्रेनचे जे लोक आहेत ते त्यांना आनंदाने वाकुल्या दाखवतात, ते हिरमुसलेले असतात. थोड्या वेळाने हिला हिरवा लागतो, तिला स्टेशन येतं, ही फास्ट आहे, ती वेगाने पुढे जाते, पुन्हा हे त्यांना वाकुल्या जातात. अरे बाबा, ट्रेन पुढे गेली मागे राहिली याच्यामध्ये खिडकीत बसलेल्या लोकांचं काय पौरुष, त्यांचं काय पराक्रम, त्यांचं काय योगदान, त्यांना खुश होण्याचं किंवा नर्वस होण्याचं कारण काय, ते तर सिग्नल सिस्टीम आणि मोटरमनमुळे होत आहे. म्हणून आमचा देश बदल रहा है, देश आगे बढ़ रहा है म्हणताना आम्ही या देशाचे नागरिक म्हणून काय करतो, प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला विचारलं पाहिजे. आज मला खरोखर खूप बरं वाटलं भिडेजी, तुम्ही काय नाव त्याचं, सुधीर ना, ज्याला भेट घालून दिली घरी, तो स्वच्छता करतो, सतीश दुधाळ.
सांगलीतला एक धनगर समाजाचा माणूस, आय वॉज थ्रिल्ड. 25 वर्षांपूर्वी पोहायला मित्रांबरोबर जात होता. त्यांनी पाहिलं की या नदीच्या इकडे प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे, घाण पडलेली आहे. एकच मंदिर, एकच सुंदर स्थान, छोट्याशा शहरात लोक बघायला येतील, फिरायला येतील, त्यांचं मन प्रफुल्लित झालं पाहिजे, त्यांना घाण दिसली नाही पाहिजे इथे, असं त्या व्यक्तीच्या मनात येतं. आमच्या मनात नाही येतं, त्या व्यक्तीच्या मनात येतं. आणि मग तो त्या दिवशी वसा घेतो की सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास मी स्वच्छता करणार. आणि 25 वर्ष अव्याहत ही तपश्चर्या आहे. हे फेसबुक अपडेट्स नाही आहेत, हे फेसबुक अपडेट्स नाही आहेत, ट्विट्स नाही आहेत. त्या बिचाराचं तर अकाउंटही नाही आहे सोशल मीडियामध्ये. जगाला दाखवण्यासाठी नाही, ती कृष्णा माई माझी आई आहे, तिला स्वच्छ ठेवायचं आहे म्हणून आईच्या मुलाची ड्युटी देणारा हा सांगलीचा जो भूमिपुत्र आहे, ह्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो. आज त्यांची मला भेट घालून दिली. मी म्हटलं जरूर पंतप्रधानांकडे मी कळवीन. पण एक नागरिक आपलं नागरिक कर्तव्य पार पाडतो. नरेंद्र मोदीजी म्हणतात की सिंगल यूज प्लास्टिक तुम्ही वापरू नका. मी निर्लज्जपणे या प्लास्टिकच्या बाटल्या मिळतात ना, लग्नामध्ये तुम्ही जाता, पक्षाच्या बैठकीमध्ये तुम्ही जाता, आपण सगळ्यांना प्लास्टिकच्या बाटल्या देतो, भले छोट्या छोट्या असतात. प्रत्येकजण ती उघडतो, एक घोट पितो, ठेवून तशीच सोडून निघून जातो. 6 रुपये किमतीची जर ती छोटीशी बाटली असेल 250 ml ची, तर आपण 1 रुपयाचा घोट पितो, आणखीन 5 रुपयाचे चांगलं पाणी तिथेच सोडून जातो. ते पाणी दुसरं कोणी पित नाही, कारण ते उष्ट असतं आणि कोविड काळात तर त्याला हातही लावणार नाही. आणि मग तो सगळा प्लास्टिकचा कचरा जमा होतो आणि कुठेतरी जाऊन पडतो. एक बाटली निर्माण करण्यासाठी 5 मिनिटं लागतात, पण ती डिकम्पोज व्हायची असेल, नॅचरली व्हायची असेल तर 500 वर्ष लागतात. हा प्लास्टिकचा कचरा गाईगुरांसाठी, प्राण्यांसाठी खतरनाक असतो. ह्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे चोक होतात गटारं, आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर जे सगळे तुंबतं ना, हे कशामुळे तुंबतं? या प्लास्टिकच्या पिशव्या आणि हे सगळं आपण इररिस्पॉन्सिबल सिटीजन्स आपण खाली टाकून जातो आणि ते सगळे तिथे चोक करून बसतात. त्याच्यामुळे रोगराई वाढते. मोदी एवढंच म्हणतात की आता ह्याच्यासाठी हे काय सरकारचं काम आहे काय? मोदी म्हणतात ऊर्जा वाचवली पाहिजे. रस्त्यांनी चाललेलं असताना कुठेतरी एखाद्या शाळेत कार्यक्रम आहे, मी जातो, मला दिसते एखाद्या क्लासरूममध्ये दिवे आणि पंखे चालू आहेत, आतमध्ये कोणी नाही. मी पटकन आत जाऊन ते दिवे पंखे बंद करतो. कोणीतरी मला म्हणतं येते त्या पिऊनचं काम आहे. अरे बाबा, पिऊनचं काम तो करत नाही, पण ती ऊर्जा तर तुझ्या माझ्या देशाची आहे ना, ती तर वाचवली पाहिजे. माझ्या घरामध्ये मी पाहतो 4 लोक राहतात, तर वेगवेगळ्या ठिकाणी TV चालू आहे आणि कोणी नाही. मी त्यांना झापतो, म्हटलं अरे बाबा, देवधरांकडे फुकट बिल नाही, आणि बिल जरी देण्याची माझी ऐपत असली तरी देखील ती देशाची ऊर्जा आहे, ती वाया नाही गेली पाहिजे. हे तर आपण करू शकतो ना. ह्याच्यासाठी कुठलं डोनेशन पाहिजे तुम्हाला? ह्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? स्वच्छता ठेवण्यासाठी, ऊर्जा वाचवण्यासाठी, आपल्या मुलांना नशामुक्तीचे धडे लहानपणापासून देण्यासाठी. मुलीला कुठे गेली होतीस म्हणून विचारणारे मुलाला कुठे गेला होतास म्हणून विचारू शकत नाहीत. आणि या देशामध्ये अजूनही अशा पद्धतीचा व्यवहार मुलींबरोबर की सकस अन्न मुलाला आणखीन मुलीला नाही. आणि मग पुन्हा नरेंद्र मोदीजींची महानता समोर येते. या देशामध्ये जो स्त्री पुरुष रेशो 920 विरुद्ध 1010 होता, तो आता 1020 विरुद्ध 1000 झालेला आहे. या देशातली महिलांच्या जन्म घेण्याची संख्या गेल्या 7 वर्षात वाढलेली आहे. नरेंद्र मोदीजींनी जे बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ, सुकन्या समृद्धी, जनधन अकाउंट, उज्ज्वला योजना, उजाला योजना आणि एवढ्या सगळ्या योजनांमध्ये महिलांना जी प्रधानता दिली, त्याच्यामधनं ही मानसिकतेमध्ये परिवर्तन व्हायला लागलेली आहेत. ही परिवर्तनाची मानसिकता आपल्या मनामध्ये देखील असली पाहिजे, ज्याच्यामध्ये नशामुक्त आपली पिढी कशी निर्माण होईल. करून बघ रे, करून बघ काय फरक पडतो. अरे बाबा, तुमचा कंट्रोल असेल, तुम्ही एकदा करून बघितलं, पण त्या पोराचा कंट्रोल नसेल ना, तुमच्यासारखा तो नाही, तो स्वतंत्र आहे. किती मोठ्या प्रमाणावरती पिढी जी आहे
आपण आपले संस्कार लहानपणापासून मला आठवतंय, आम्ही खेळून आलो की आई म्हणायची हातपाय तोंड धू, देवाला दिवा लाव आणि पाढे पर्वतचा म्हणायला बस. म्हणायचे की नाही आपले आईवडील? मला सगळे पाढे पाठ आहेत, शाळेमुळे नाही, माझ्या आई आजीनी सांगितल्यामुळे पाठ आहेत. संध्याकाळी आल्यावर हात पाय तोंड धू. कोरोना होता त्यावेळेला स्वच्छतेची अक्कल होती. स्वच्छतेची अक्कल असेल तर कोरोना काही करू शकत नाही. आणि हे संस्कार, दिवा लावायचा, पर्वचा म्हणायचा, आई वडिलांना वाकून नमस्कार नाही, पाया पडणं. ज्या आई वडिलांची मुलं पाया पडतात ती आई वडिलांशी उद्धटपणे बोलूच शकत नाहीत. इट इज ए सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट. तुम्ही वाकायला शिकवता त्याला, ज्याच्या समोर तो रोज वागतो त्याच्याशी उद्धटासारखं बोलू शकत नाही. पण आपण म्हणजे ते सगळे आपण त्या पाश्चात्य याच्या मागे लागलोय. ते सगळे येत आहेत परत. त्या सगळ्यांना भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय विचार, वेदांत याचं कौतुक आहे. जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये योगाची मागणी आहे. सगळं काही पाहिजे जगातल्या लोकांना जे भारतात आहे. आणि आम्ही मात्र ते बर्गर आणि पिझ्झा आणखीन सगळ्या शरीराला हानी करणाऱ्या गोष्टींमध्ये आपणही जातोय, आपल्या मुलांनाही टाकतोय. आणि त्या सगळ्या टीव्हीवरच्या सिरियल्स, इस परिवार की बर्बादी मेरे जीवन का सबसे महत्त्वपूर्ण ध्येय, अशा म्हणणाऱ्या त्या सगळ्या बायका त्या सिरियल्समध्ये असतात. आणि त्या आपण चवीनी बघत बसतो. अरे या देशामध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्या. रामायण होऊन 10,000 वर्ष झाली, एकाही आईबापांनी 125 कोटी हिंदूंमध्ये आपल्या मुलीचं नाव कैकेयी किंवा मंथरा नाही ठेवलं. ठेवलं का? सांगा कोणी कैकेयी, आणून दाखवा मला. इतका तिरस्कार निर्माण झाला त्या आईबद्दल, इतका तिरस्कार निर्माण झाला त्या दासीबद्दल. पण मंथरा आणि कैकेयी नाव कोणी ठेवत नाही. पण या मंथरा आणि कैकेयीनी भरलेल्या सगळ्या सिरियल्स आपण बघत बसतो. आपल्याला प्रोॲक्टिव्हली काही ना काहीतरी करायला पाहिजे आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी. त्याला काही पर्याय नाही आहे. नान्य पंथः विद्यते यनाय, त्याला काहीही पर्याय नाही. संस्कार देण्याच्या 2 मोठ्या संस्था होत्या या देशामध्ये, एक कुटुंब व्यवस्था आणि एक शाळा. या दोन्हीही डिस्ट्रॉय करण्याचं काम इंग्रजांनी केल्यावर डॉक्टर हेडगेवारांना एक आर्टिफिशियल सिस्टीम निर्माण करावी लागली संस्कार देण्यासाठी. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती. त्याच्यामधनं अटल बिहारी घडले, त्याच्यामधनं नरेंद्र मोदी घडले, त्याच्यामधनं लाखो लोक घडले ज्यांची नावंही तुम्हाला माहिती नाहीत. पण असं काहीतरी करणारे लोक घडावेत. त्याच्यातनं ईशान्य भारत नाही, सगळा भारत नाही. भारत वाचला तर सगळं विश्व वाचेल. कारण या सगळ्या विश्वाला सुरक्षित ठेवण्याचं, विकसित करण्याचं ध्येय ईश्वरांनी भारताला दिलेलं आहे. हे विवेकानंदांनी सांगितलंय, अरविंदांनी सांगितलंय. आणि नेवासाच्या खांबाला बसून 14-15 वर्षाच्या दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जोजे वांचिल तोते लावो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला सांगितलेलं आहे. या सगळ्या जगाची जर एक कॉन्स्टिट्यूशन बनवायची असेल, या सगळ्याचा जगाचा जर एक संविधान बनवायचं असेल, तर ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट आवश्यक नाही. इतकं अप्रतिम पसायदान त्यांनी मागितलेलं आहे. सगळ्या जगाची कल्पना. हा भारत आहे. ह्या भारताचं पोटेन्शियल ओळखून एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये आवश्यक ते परिवर्तन करून घ्यावं. जाती व्यवस्थेवरती आपण स्वतःहून पुढे होऊन कुठाराघात करून मोडीत काढून तिला केवळ विकास आणि देश, आमची एकच आयडेंटिटी, आम्ही भारतीय आहोत. तुम्ही हिंदू म्हणा, भारतीय म्हणा, काही फरक पडत नाही. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. विदेशामध्ये लोक परिचय देतात, आय एम ॲन इंडियन मुस्लिम, आय एम ॲन इंडियन ख्रिश्चियन, आय एम ॲन इंडियन. हिंदूला हे सांगावं लागत नाही, आय एम ॲन इंडियन हिंदू. कारण त्याला माहिती आहे त्या इंडियनमध्ये हिंदू बसलेला आहे. आणि म्हणून नसेल हिंदू म्हणायचं तुम्ही म्हणू नका, पण भारतीय म्हणा ना. तुम्ही नुसतं भारतीय म्हणून जरी उभे राहिलात ना, तरी हे सगळे नागस बिळातनं बाहेर पडतील तुम्हाला डसायला. त्या नागांपासनं, सापांपासनं सावधान राहा.
ससर्पेच गृहे वासो मृत्युरेव न संशयम. आणि ते कोण आहेत ते ओळखून, भ्रष्टाचारापासून सगळ्या गोष्टी आहेत. भ्रष्टाचार काही अशा बादली काढून टाकला तर अंधार थोडीच जातो. एक दीप प्रज्वलन केल्यावरती अंधार जातो. सुसंस्कार वाढले की कुसंस्कार जातील, एवढा एकच सिंपल मार्ग आहे आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा. आता मात्र थांबायला पाहिजे, कारण मग नक्कीच फ्लाईट चुकेल. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बसलेल्या सगळ्या लोकांना मी खूप खूप धन्यवाद देतो. मी येणार होतो 2 वर्षांपूर्वी 2018मध्ये, पण मला असंच काहीतरी पक्षाचं महत्त्वपूर्ण काम आलं म्हणून मी येऊ शकलो नाही. म्हणून मी एक व्हिडिओ बाईट दिली होती, यांनी दाखवली असेल, आपण पाहिली असेल. यावेळेला मी हो म्हटलं आणि काल असं संकट निर्माण झालं की मी येऊ शकणार नव्हतो इकडे. म्हणून मी म्हणणार होतो की तुम्ही इथे एक व्हिडिओ लावा आणि मी तिकडनं व्हर्च्युअली, आणि आता सगळ्यांना व्हर्च्युअलीची सवय झाली आहे, व्हर्च्युअली ॲड्रेस करतो. ते मोदी खासदार आहेत वाराणसीचे, आणि वाराणसीमध्ये अहिल्यादेवींनी बांधलेलं जे विश्वनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूला अतिक्रमणं, घरं, दुकानं, संपूर्ण किचाड वर्षानुवर्ष. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांनी 400 घरं रिकामी केली, दुकानं सगळी रिकामी केली. जो जे वांछिलं तो ते लाभो, त्याला जे पाहिजे ते दिलं, तिकडनं काढलं बाहेर आणि सगळी सफाई करून टाकली. आणि एक भव्य बाबा विश्वनाथ कॉरिडॉर बनवला आहे. बाबाच्या मंदिरापासून गंगेपर्यंत आज काही नाही, मस्त सुंदर कॉरिडॉर बनवला आहे. आता जगाचे लोक येतील वाराणसी बघायला, रिलिजियस टुरिझमसाठी. आपण तर जातच आहोत. त्याचं उद्घाटन 13 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. आणि त्याच्याशी संबंधित अनेक कार्यक्रम, पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्या मंदिरांची स्वच्छता, प्रभात फेरी, असे अनेक कार्यक्रम पक्षाचे लोक करणार आहेत. आपणही सहभागी व्हावं. बाबा विश्वनाथ सगळ्यांचा आहे. आणि 13 तारखेला आपण जरूर सगळ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बघावं कशा पद्धतीने पंतप्रधानांनी आपल्या बाबा विश्वनाथाचं जे मंदिर आहे, अरे काशीमध्ये जाऊन लोक मरायला जायचे की आयुष्यामध्ये मरायचं तर काशीत जाऊन मरायचं. 5000 मराठी परिवार राहतात तिथे, असेच जाऊन सेटल झालेले. तिकडचे सगळे जे काशी विद्वत परिषद आहे, त्या विद्वानांच्या परिषदेचे अध्यक्ष मराठी माणूस आहे. आणि तो इकडनं गेलेला नाही आहे, तो ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून तिथे असलेले मराठी लोकांपैकी आहे. तिथे अशा त्या काशीमध्ये एवढं मोठं परिवर्तन, आणि त्याचं माझं केंद्रीय कार्यालयातनं सूत्रसंचलन करण्याचं काम मला पक्षांनी दिलं आणि सांगितलं तू तिथे बस. मी म्हटलं नाही, मला सांगलीला जाऊन येऊ देत. आणि त्यांनी परवानगी दिली म्हणून मी येऊ शकलो. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आपण टाळ्या बऱ्याच वेळेला वाजवल्यात, मला टाळ्या ऐकायच्या नाहीत. आपण सगळीजणं 2 हाताच्या मुठ्ठी वर करून आपल्या मातृभूमीचा जय जयकार करू. सगळ्या बहिणी, सगळे भाऊ हात वर करा, सगळे मुठ्ठी बांध कर. बोला भारत माता की. अरे काय आवाज तुमचा, माझा आवाज बघा ना. ह्या माईक बंद करा. यांनी एक चालूगिरी काय केलं, याला बंद करण्याचं बटनच नाही, कंट्रोल त्यांच्या हातात ठेवलाय त्यांनी. तरी मी हे खाली केलं तरी बोला भारत माता. आता आणखीन एक लहानसा एक्सपेरिमेंट. इथे मला खूप बरं वाटलं की 50% इथे जास्त महिला आहेत, इथे बहिणी आहेत. नाहीतर मी भयंकर चिडतो व्याख्यानमालेमध्ये 10-15 महिला आणि बाकी सगळे पुरुष. मग मी म्हणतो तुम्ही तुमच्या पत्नीला, आईला, वहिनीला, मुलीला, तरुणांना सांगतो गर्लफ्रेंडला का नाही घेऊन आलात. देशाबद्दलची भाषणं ऐकणं हे त्यांचं काम नाही आहे का, त्यांची जबाबदारी नाही आहे, त्यांचा अधिकार नाही आहे का. पण इथे तसं नाही आहे. अगेन थँक्स टू यू. पण आता आपण फक्त त्यांचा आवाज ऐकूया. कुठलाही पुरुष जय जयकार करणार नाही. फक्त माझ्या बहिणी 2 हात वर करून दाखवून देतील की आमच्या आवाजामधनं देवी अहिल्या, महाराणी लक्ष्मीबाई, लता मंगेशकर, मेरी कॉम बाहेर पडते, सुषमा स्वराज बाहेर पडते. बोला भारत माता की. ऐकलं? ते म्हणतील रोजच ऐकत असतो घरामध्ये. पुन्हा एकदा भारत माता की. आता हम भी कुछ कम नहीं. आता तुम्ही गप्प बसा, पुरुष बोलतील सगळे, है ना. बोला भारत माता की. इक्वल आहे, तुल्यबळ. धन्यवाद. वंदे मातरम.